अम, हम्म. नमस्कार. मराठी व्यावसायिक नाटक 2 स्पेशल. अमिता 2 मिनिट. अमिता एक 2 मिनिट थांबा, अजून रेकॉर्डिंग सुरू नाही केलेलं. आणि अवधूत आता तू झालं. करतोयस का? हो, मी करतोय. हे करतो, अनाउन्समेंट करतोय. ओके, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कलाच्या या मंथली प्ले रिडिंग नाट्य वाचन ऍक्टिव्हिटीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आजची जी स्क्रिप्ट आहे तिचं नाव आहे 2 स्पेशल. ही स्क्रिप्ट लेखक आहेत क्षितिज पटवर्धन आणि आजचं वाचनासाठीचं दिग्दर्शन केलंय चक्रपाणी चिटणीसनं. आणि आजचे कलाकार आहेत चक्रपाणी चिटणीस, अमिता वर्तक आणि मयूर सदावर्ते. प्रस्तुत नाटक ह मो मराठे यांच्या न्यूज स्टोरी या कथेवरून प्रेरित आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या नाटकाला 25हून जास्त पुरस्कार मिळालेले असून त्याचे सुमारे 225हून जास्त प्रयोग झालेले आहेत. सदर वाचन हे लेखकाच्या परवानगीनेच झालेलं आहे. त्यामध्ये वेळ मर्यादेनुसार काही प्रसंग संकलित केले आहेत. या नाटकाचं कुठल्याही स्वरूपाचं वाचन, सादरीकरण, प्रेझेंटेशन करायचं असल्यास लेखकाची परवानगी आवश्यक आहे. कला सादर करीत आहेत क्षितिज पटवर्धन लिखित 2 स्पेशल. प्रवेश पहिला. 1989 सालच्या पुण्यातल्या एका वृत्तपत्राच्या ऑफिसचाच एक भाग. प्रेक्षकांच्या डाव्या हाताला आत जायचा दरवाजा, मागे वरांड्यात जुना बाक, दरवाजाला लागूनच लांब भिंत, त्यावर टेकून एक स्टूल, पाण्याचा गळका पिंप, शेजारी टेबल, त्यावर फोन, 2 वर तसबिरी, खाली 2 रॅक मधोमध 3 पायऱ्यांचा जिना, संपादकांच्या केबिनकडे जाणारा, ट्रान्सलेशन वाल्यांकडे जाणारा. जिन्याला लागून समोरच्या बाजूला अवजड जुनं टेबल, त्याला रोलिंग चेअर, संपादकांच्या दाराला लागूनच उजवीकडे लाकडी लांबलचक पार्टिशन. आत बातमीदारांचा विभाग, वर दुधी काचा, मध्ये दरवाजाला लागून बाहेर एक टेबल, त्यावर 2 टेलिप्रिंटर आणि एक फोन ठेवलेला. या टेलिप्रिंटर मधून दर 10-15 मिनिटांनी कागद रोल होऊन पडावे. टेबलाच्या वर असंख्य कागद लटकवलेला जुना बोर्ड, वरांड्यातून एखाद्या झाडाची फांदी किंवा स्ट्रीट लाईटचा प्रकाश आत डोकवावा. पुढे 2 ट्यूबलाईट्सचा भगभगीत उजेड, काही ठिकाणी कागद पडलेले, कोपऱ्यात जुन्या पेपरांचा गठ्ठा. पडदा उघडतो तेव्हा दाराजवळच्या स्टूलवर एक मुलगा पाय आणि खांदे घेऊन आत बसलेला आहे. फुल शर्ट आणि फुल पॅन्ट चपला घालून उमेश भोसले, वय 20-21, हातात एक कापडी पिशवी घट्ट धरून कोणाची तरी वाट पाहतो आहे. 1-2 क्षण जातात. दार उघडतं आणि मिलिंद भागवत, वय 34, आऊट केलेला फुल शर्ट, वर जर्किन, खाली जुनी जीन्स, बूट आणि खांद्यावर एक जुनी साईड बॅग लटकवून आत येतो. मिलिंद बॅग ठेवून रुमालाने चेहरा पुसतो, पिंपातलं पाणी पितो, त्याला काहीतरी आठवतं तसं बाजूच्या सेक्शनमध्ये जातो आणि एक 2 in 1 आणतो. टेबलावर ठेवून हलक्या आवाजात गाणं लावतो. रात्रीचे 9:30 वाजलेत असं लक्षात येतं. तो स्वतःच्या घड्याळाकडे पाहतो, वैतागून 2 टिचक्या मारतो. घड्याळ चालू झालंय असं कळतं. ट्रेमधून पेपर काढून पाहत बसतो. एक कागद फाडतो, दुसरा फाडतो, तिसरा फाडतो, चौथा पाहतो. त्याच्याकडे नीट निरखून पाहतो. त्याला सुन्न व्हायला होतं. ते तसेच ठेवून बसतो आणि त्याकडे पाहतो. गिरधर, चहा आणा इकडे. हॅलो, मिलिंद भागवत, दैनिक हिंदुस्तान, रात्रपाळी उपसंपादक. हा बोल ग. हो, पोचलो. नाही, आता कळेल ना किती आहे ते. पहिलाच दिवस आहे ना रात्रपाळीचा. अगं म्हणजे पहिलीच रात्र आहे की नाही रात्रपाळीची. हा, अण्णा झोपले का? त्यांना म्हणा स्वस्थ पडून राहा एका कुशीवर. उगाच आपलं याला हाक मार, त्याला हाक मार. हॉस्पिटल आहे म्हणा, तळजाईची टेकडी नाही. हा हो, त्याला तर नीट भेटता पण नाही ना आलं. धावत होती ना मुलं बागेत.
हम्म. अगं आत्ता? हा, किती म्हणताय? 9,000? हा, देतो म्हणा निम्मे सोमवारी. उद्या? उद्या कुठून आणायचे एवढे? बरं बघू. काही नाही काय, हे डॉक्टर लोक मुद्दाम पेशंटना ठेवतात, दुसरं काय. हॅलो, ऐक ना. हा, तो ब्लाऊज जरा खांद्याच्या कोपऱ्यावर, हा म्हणजे बघत जा जरा. हम्म. बरं, तू जेवलीस का? सर सर जरा तसदी देऊ का? ठेवतो मी. काय रे? मुलगा सरळ येऊन पाया पडतो. मिलिंद दचकतो. त्याला उठवतो. मुलाच्या चेहऱ्यावर धन्य झालाय असं दिसतंय. खूप म्हणजे खूप इच्छा होती हा सर तुम्हाला भेटायची. कोणाला भेटायचंय? ते मिलिंद भागवत उपसंपादक. पाया पडायच्या आधी तरी विचारायचं. आईला चुकलं का? नाही, मीच. हा मग ठीक आहे. काय आहे की मला त्या कोठवळ्यांनी पाठवलं होतं. 7 वाजता येऊन गेलो मी, पण तुम्ही नव्हतात. कशा संदर्भात? मी ते पत्रकारितेचा कोर्स केलाय ना. अरे बापरे, का बरं? ते मला जर्नलिस्ट व्हायचं होतं ना. व्हायचं होतं? नाही म्हणजे आहे त्यासाठी. हा. उमेश भोसले माझं नाव. साताऱ्याचा का? होय सर. छान वाटला तुझं होय ऐकून. नाहीतर उमेदवार आला ना की खालच्या छापखान्यातल्या खेळ्यांसारखे छापील शब्द बोलतो. ते माझे बाबा ना कोठावळ्यांच्या भावाकडे काम करतात. सर त्यांनी ही चिठ्ठी दिली. काय दिली? चिठ्ठी. वाच बरं तुझ्याच आवाजात. प्रिय मिलिंद, ची उमेश हा माझ्या ओळखीतला अतिशय मेहनती आणि हुशार मुलगा आहे. हा, शिवाय त्याला पत्रकारिता करण्याची इच्छा आणि भाषेची आवड पण आहे. हा, कृपया त्याला मार्गदर्शन करावे. हे सगळं लिहिलंय का त्या चिठ्ठीत? ते भाषेची आवड आहे मीच टाकलं. भाषेची आवड आहेच ना मला. नोकरी हवी आहे का मार्गदर्शन? नोकरीला प्राधान्य आहे. म्हणजे ती मिळाली तर मार्गदर्शन मिळत राहीलच ना असं. आणि माझी तयारी झाली बरं का. म्हणजे पत्रकारितेची सगळी पुस्तकं वाचून काढलीत सुट्टीत. माझ्यामध्ये खूप जिद्द आहे बरं का सर तशी. काय रे, बातमी म्हणजे काय? तुम्ही आज निवांत दिसताय सर. नाही म्हणजे ते कोठावळे म्हणले होते अर्ज ठेवून घेईल आणि नंतर बोलवेल मेल्या. म्हणजे असं कोठावळे म्हणले होते बरं का. नाही, 2-1 महिन्यात एखादा दिवस येतो आमच्या इथं जेव्हा बाकीचेही काम करतात. काय काय हो भोसले, बातमी म्हणजे काय? बातमी बातमी म्हणजे महत्वाच्या घटनेचं तटस्थपणे केलेलं वृत्तांकन. म्हणजे घटनेचा आढावा. अच्छा, म्हणजे समजा तू खालनं चाललायस आणि समोर एका माणसाला कुत्रा चावला, ही बातमी होईल का? अहो कसं वाटेल ना, अख्खा पेपर कुत्रा चावल्याच्या बातम्या. नाही नाही म्हणजे होईलही. हे बघ, कुत्रा माणसाला चावला तर ती नॉर्मल घटना आहे. पण समजा एखादा माणूस कुत्र्याला चावला तर ती मात्र बातमी. किंवा माणूस महत्वाच्या माणसाला चावला तर ती बातमी. सर ही माझी सर्टिफिकेट राहू दे जरा. रे, फाईल बघून नोकऱ्या फक्त पिक्चर मध्ये देतात. किमान पिक्चर मध्ये देतात तरी. बघा ना सर, प्लीज, म्हणजे प्लीज बघा ना. ची उमेश भोसले 2 गोळ्या सकाळ दुपार अरे काय? आयला सॉरी हा, ते चुकून आलं जरा. खो खो 2रा क्रमांक. सर ते पत्रकाराला पळापळ करावीच लागते ना. एखादा हस्ताक्षर स्पर्धेचंही असेलच. हे बघ, आज शहरातल्या सांस्कृतिक केंद्राची इमारत पडली, त्याखाली 4-5 लोक गेली. हा एका लहान मुलीचा फोटो. काय कॅप्शन टाकशील फोटोला? फोन वाजतो. तो दुसरीकडे जाऊन ताडकन उचलतो. दैनिक हिंदुस्तान. पेंडसे. अहो किती वेळा सांगितलं, जाहिरात विभाग वर आहे आमच्या डोक्यावर. काय नंबर फिरवलात? 412-276. बरोबर चुकीचा नंबर फिरवलात. अहो 272 आहे, 7वर 2. मुलगा त्या फोटोकडे निरखून पाहतो. काय वाईट झालं हो सर? कॅप्शन काय कॅप्शन?
हा कॅप्शन हा भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले. हा सर एसएससी ला दुसरा आलो होतो शाळेत. हा मराठीत पहिला बर का. कॉलेज एसपी. तुम्ही पण एसपीच आहेच ना? हम्म. नाही म्हणजे खरं तर आपण गेल्या वर्षी भेटलो होतो. तुम्हाला तो पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला होता ना, तेव्हा तुम्ही कोठावळे काकांच्या घरी आला होतात. सर तुमची ती बातमी अजून लक्षात आहे माझ्या. खरं तरी ती वाचूनच मला वाटलं होतं की आपण ही पत्रकारिता करावी. आणि आणि मी हे नोकरी मिळवण्याकरता नाही सांगत आहे. हा मुद्दाम नमूद करतो. आधी नुसतं भेटायचं ना मग किंवा फोन करायचा. दोनदा केला होता सर. कुणीतरी नेवळेकर होते. ते म्हणले तुम्ही नाही आहात. अरे कुणीतरी नाही बाबा, संपादक आहेत ते. अरे अहो पण मी निरोप पण ठेवला होता. माझ्यामध्ये खूप चांगुलपणा आहे सर तसा. चांगुलपणा नॉर्मल हवेत टिकत नाही बाबा आजकाल, पटकन खराब होतो. नाही सर. पण त्या दिवशी पहिल्या पानावर खाली जी बातमी आली होती ना, हम्म. अक्षरशः वाचून पेटायला झालं बघा. अँकर न्यूज म्हणतात त्याला. मार्गदर्शन. मागणं टेलिप्रिंटर धडधडतं. हे काय वाजलं? टेलिप्रिंटर आहे तो. कुठच्याही न्यूजपेपर ऑफिसचं हृदय सारखं धडधडत असतं ते. बघू का सर? मग हे जवळ जाऊन. अरे बघ की, तिकीट नाही लागत त्याला. हा. आणि सर हे इथं आत काय आहे? जा बघ जाऊन. बातमीदार बसतात. आता गेले असतील. इकडे कंपोजिटर, तिकडे ट्रान्सलेटर. मुलगा उत्सुकतेने आत जातो. परत फोन वाजतो. हा बोला. हो. नाही उद्या वाचकांच्या पत्रव्यवहारात येईल का नाही कसं सांगता येणार. अच्छा तुम्ही माजी मुख्याध्यापक आहात. अहो मग छापायच्या आधीच पेपर कसा फोडू मी. उद्याच बघा तुम्ही. मुलगा हसत हसत हायला परत वरांड्यातून येतो. हायला काय भारी आहे ऑफिस सर. नाही म्हणजे पेपर पण भारीच आहे तसा. नाही हिंदुस्तान ना म्हणजे लोक एकदम आवडीनं वाचतात. आमच्या इकडे स्टॉलवर तर पेपर नाही हिंदुस्तान द्या म्हणतात. हा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये परवाच मुलं बोलत होती. हा भागवत आहे ना, हा वेगळ्याच बातम्या आणतो छापून. हे दुसऱ्या कोणाला सुचत नाही असं. तुम्हाला सांगतो तसं पेपराचं आणि तुमचं पण नाव आहे बरं का पुण्यात. भाव्यांची कृपा बाबा. संस्थापक संपादक. आणि हे त्यांचं पहिलं टेबल. आता जड झालंय म्हणून बाहेर ठेवलंय. बरं वाटलं ना ऐकून. आणि काय रे बातमीसारखी बातमी, एवढं काय वेगळं वाटतं त्याच्यात. नाही म्हणजे असं खूप कमी वेळा होतं ना की सकाळी तुम्ही एक बातमी वाचता आणि मग दिवसभर वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बातमीबद्दल सांगतात. म्हणजे आपल्याला अशा एकाच बातमीचे वेगवेगळे चेहरे कळत जातात ना. कुठल्या पुस्तकात वाचलंय. हो नाही सर. आता तुम्ही लिहिलं होतं बघा आश्रमातली मुलं विकली. कॉलेजमध्ये आल्यावर कळलं की आश्रमच्या ट्रस्टींनी गेली 10 वर्ष हिशोबच लिहिले नाहीयेत. म्हणजे भ्रष्टाचाराचा अँगल दिसायला लागला. कुणी सांगितलं की अनेक तंत्रमंत्र करणारे बाबा अशा मुलांना उचलतात. म्हणजे नरबळी सारख्या सामाजिक गोष्टीवर प्रकाश पडला की नाही. आश्रमशाळेच्या स्वच्छतेचे आणि मुलांच्या सुरक्षिततेचे आदेश निघाले. म्हणजे सुव्यवस्थेचा मुद्दा आला. बघा एका बातमीनं कुपोषणापासून भ्रष्टाचारापर्यंत आणि अंधश्रद्धेपासून सुव्यवस्थेपर्यंत सगळं सांगितलं. 2 दिवस त्या बातमीनं सगळीकडे माझ्या बरोबर प्रवास केला. तिचं रूप बदललं, आणखी व्यापक झालं. हा सांस्कृतिक सोजवळ दिखाऊपणा सगळा उघडा पडला. तुम्हाला सांगतो हे रोजचे फीत कापायचे आणि दीप प्रज्वलनाचे फोटो ना आणि त्या 7 वाजता येणाऱ्या आळणी ठळक बातम्या पाहून कंटाळायला होतो लोकांना. अशा वेळेला तुमच्यासारखी एक बातमी असा ढुंगणाला चिमटा काढते ना चाटकन. सॉरी आपली भाषा जरा अशीच आहे. नाही छान आहे. छान आहे. त्या रात्री झोपताना वाटलं बरं का अशा एका पत्रकारामुळे काही मुलांचे तरी जीव वाचले असतील. काही मुलांना स्वच्छ अन्न पोटभर जेवण मिळालं असेल. वर्षानुवर्ष त्यांना पिळणाऱ्यांना एक दिवस तरी झोपताना धडकी भरली असेल. म्हणून वाटलं आपण पण पडावं ह्याच्यात. तुम्हाला सांगतो आपल्याला पण अन्याय सहन होत नाही. कोठावळे म्हणाले तुम्हाला धमक्याही आल्या होत्या बाहेरून. आम्हाला धमक्या फक्त बाहेरूनच येतात असं कोणी सांगितलं. जे कुठनही येतात. तुला माहितीये मला काय बक्षीस मिळालं त्या बातमीचं. हा पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला की एवढा. काय हो आणखून काय मिळालं का. आयटम्स. ते आयटम्स आणि मगाशी काय. अरे आमचं हृदय आहे ना तिकडे. तिथे दर काही मिनिटांनी पीटीआय UNIच्या न्यूज येतात. स्टेट लेवलच्या नॅशनल लेवलच्या महत्वाच्या. त्या फाडून त्याला आयटम म्हणतात. मार्गदर्शन
हा, पीटीआय म्हणजे काय रे? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. हम्म, आणि युएनआय म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ इंडिया. करेक्ट. कपाळ तुझं. हा. अरे फुल फॉर्म लक्षात नसलं तरी चालेल, कामात लक्ष ठेवा. बरं जा, मुलगा सेक्शन मध्ये देऊन ये. भागवतांनी दिलेत सांग ट्रान्सलेशनला. आणि कुठची कुठची पानं गेली विचार. सर म्हणजे मी अजून खूप वेळ गप्पा मारू शकतो, पण मला सांगा ना, मिळेल का नोकरी मला? हे बघा, मी तुम्हाला हमी देतो, मी खूप खूप चांगलं काम करीन, एक आदर्श पत्रकार बनून. अरे तू जाऊन तर या आधी. मुलगा जातो आणि ते कागद देऊन येतो. तोपर्यंत मिलिंद स्वेटर काढून घडी घालून ठेवतो. शाळेला पेशवे बागेतल्या सिंहाची आठवण झाली अहो. त्या ढापण्या काकांनी ओरबडलेच कागद. इथे माणसं अख्ख्या माणसांना ओरबाडतात, कागदाचं काय घेऊन बसलास बाबा? सर तुम्ही घाबरवताय ना मला. गंमत रे. बरं बाकी काय करतोस? गेली 3 वर्ष रात्र शाळेत शिकवतो मी कष्टकरी पोरांना. कोणी बेकरीत काम करतं, कोणी गॅरेज मध्ये, कोणी दिवसभर कल्लई करत फिरतो, कोणी गाडी ओढतो. हा, पण भेटल्यावर पहिलं काम पेपर वाचायचा. शिळा पेपर? अहो सर, शिळा अन्नावर जगणाऱ्यांना ताज्या पेपरचं काय कौतुक. त्यांना उद्या सांगेन ना मी, तुम्ही भेटला होतात म्हणून. हा, तुमची बातमी येईलच ना, ती दाखवीन वाचून. कविता आवडतात का? नाही, भिंत खचली, चूल विझली, सुचवलंस म्हणून. हे आवडतात, पण जमत नाहीत, माहिती आपल्याला. पण सर, 1-2 पोरांनी केल्यात, कसली गंमत आहे बघा ना. त्यांनी काहीतरी लिहिलं, त्यांना माहित पण नाही, आणि त्या कविता झाल्या. उमेश, उद्या घेऊन ये येताना. मी असलो तर वाचू आपण तुझ्याच आवाजात. सर म्हणजे तुम्ही मला. आवडलास तुम्हाला? हे बघ, पैसे किती माहित नाही, पण बुद्धीला आणि कष्टाला मान द्यायची व्यवस्था नक्की करीन. चालेल? मुलगा सद्गतीत होऊन पाया पडतो. मिलिंद थांबवतो. सर एक सांगतो, अगदी तुमच्यासारखी खरेपणानं बातमीदारी करीना, त्यासाठी भांडीन, उभा राहीन, कुणालाही दबणार नाही. आणि काही चुकलं ना तर हक्कानं भोसले म्हणा, 2 थोत्रे खाणा. येऊ मी? काम नाही करणार? आत्तापासनं करतो की. हा, मी एक खरं सांगू का? खरं बोलायला परवानगी कशाला लागते? अहो नाही, म्हणजे मला वाटलेलं ते कोठावळे नुसते बोलायला रागू आहेत, पण चक्क कामाचं निघाली की हो. काय करू बोला. गाडी चालवता येते का? हा, हरक्युलिस आहे ना आपली, टनाटन जातो पायडल मारत. सांगा कुठे जायचंय? मिलिंद त्याला खुणेनेच थांबायला सांगतो आणि फोन उचलतो. माने नमस्कार. भागवत दैनिक हिंदुस्तान. हा, सांस्कृतिक केंद्राचं काम. हा सांगा. मे 1988. किती? 25 लाख वाढीव? बर, 12 लाख. शिंद्यांनी बंगला कुठे घेतला? अरण्येश्वर. वा वा, नाही नाही नाही, हे कसं छापेन? हा, बरं कच्च्या मालाचं कोण सांगू शकेल? हा द्या, नंबर द्या. 412 234. ओके. नाही हो, नाही नाही, अजून ब्लॉक बीटचं काही नाही. नाही, वडिलांचा आजार पण चालू आहे, किडनी. हो, त्याच्यातच एखादा ब्लॉक जाईल. बरं ठेवतो. दुसरा नंबर फिरवतो. एकदम निवांत होतो. काळे नमस्कार. भागवत बोलतोय हिंदुस्तान मधून. काही नाही हो, सहज गप्पा मारायला फोन केला. काय म्हणतायत वहिनी? मुलाची 10वी? जो क्लासेस? हो, छान छान, मस्तच. हो, आलं माझ्या कानावर. 3-4 जण गेलेत. 12-15 लाख टाकले असणार आतल्यात. हा, नाही हो, एवढं नसेल. काय सांगताय? हो, मी करणारच आहे. नाही, छापतो ना. नाही, कोणीतरी छापायलाच पाहिजे ना. मग कागदपत्र घ्यायला उमेश भोसले नावाच्या मुलाला पाठवतोय. हा, बघा ना उद्याची बातमी. हीच भिंत नाही ना त्यांच्या अंगावर पाडली तर. बरं बरं, पाठवतो. हा, आणि समीरला प्रिलिमसाठी अच्छा, सुयश. बरं बरं बरं, हा त्याला सांगा मग ऑल द बेस्ट. बरं बरं, हो, बघा उद्याची बातमी. जाशील का रे अरण्येश्वरला? फडतरे चौकातनं डावीकडे गेलास की दुसऱ्या गल्लीत काळ्यांचं घर आहे, त्यांच्याबरोबर ऑफिसला जा आणि कागद घेऊन ये. उमेश त्यांच्याकडे हसून पाहतो. मिलिंद खिशातून 5 रुपये काढून देतो. उमेश नको म्हणतो. अहो सर, पहिल्या दिवशी वाईट सवय नका लावू. तुमच्या हाताखाली काम करायला मिळतंय, अजून काय पाहिजे? त्याला परत नमस्कार करतो. हसून ताडकन निघून जातो. मिलिंद त्याच्याकडे पाहत राहतो. भावे, काय सालं नशीब आहे.
दिवसभर स्वतःवर कुढावं तर रात्री असं कुठून तरी कुणीतरी येऊन तुम्हाला अशी पोचपावती देतं. काम करताना कळत नाही, पण असतो आपण कुणीतरी. आपण आपलं काम नीट करतो याचा कुठेतरी कोणाला तरी आनंद होत असतो, कोणाला तरी अभिमान वाटत असतो. आपल्याला आपल्यावरच विश्वास वाटायला लागतो अचानक. चला, भोसले राबतायत उद्याच्या महत्वाच्या बातमीसाठी. हे जाणवतं तसं मिलिंद लिहायला बसतो. झपाझप लिहितोय. जणू त्याला स्पीड सापडलाय. मधूनच तो थांबतो. आहे त्या मजकुराकडे पाहतो. इकडे तिकडे पाहतो. घड्याळात पाहतो. त्याच्यावर 2-3 वेळा बोट आपटतो. ते चालू होतं. झपाझप लिहितो. लिहून पूर्ण होतं. तसाच बसतो. गिरीधर चहा घेऊन येतो. बर, ठीक आहे. हे टायपिंगला द्या आणि झालं की घेऊन या. तो बातमी घेऊन निघून जातो. मिलिंद थोडा रिलॅक्स होतो. मिलिंद बॅगेतनं एक जुनी कॅसेट काढतो. मुद्दाम त्यातली टेप बाहेर काढतो. त्याकडे पाहून हसतो. पेन्सिल त्यात घालून रिवाइंड करतो आणि लगजा गल्ले गाणं लावतो. त्याच्या सुरावटीवर खिडकीपाशी जातो. त्याचा आणि थंडीतल्या चहाचा आनंद घेतो. बाहेर पाहतो. किंचितसं धुकं पसरलेलं. शेजारी जाऊन खुर्चीत बसतो. पेन पडलं म्हणून उचलायला वागतो. एवढ्यात दार उघडून शोधत एक 32ची मुलगी आत येते. ही स्वप्ना जोग. अतिशय पॉश, आवरून आलेली, प्रोफेशनल वाटणारी, केसांचा नीट भांग पाडलेली, चापून चोपून साडी नसलेली समोर उभी राहते. एक्सक्यूज मी, नाईटला कोण असतं? मिलिंद वर पाहतो. झपकन उभा राहतो. दोघं एकमेकांकडे थक्क होऊन पाहतात. स्वप्ना काहीच बोलत नाही. दीर्घ श्वास घेऊन बाजूला होते. चेहऱ्यावर कमालीचा ऑकवर्डनेस. मिलिंद करारीपणे तिच्याकडे पाहतोय. टेलिप्रिंटर वाचतोय. त्याच्याजवळ जाऊन उभा राहतो. तिच्याकडे पाहत राहतो. अंधार. प्रवेश दुसरा. स्वप्ना मिलिंदच्या डेस्क जवळ उभी आहे. एक शाई पेन पाहते. ते उचलते. त्याचं टोपण उघडून वास घेते. तिला बरं वाटतं. त्याने 2-3 वेगवेगळ्या मारते. टोपण लावते. इतक्यात मागून मिलिंद येतो. मुद्दाम खोकतो. अचानक पुढे होतो. रुमालाची घडी घालून टेबलपाशी येतो. मधूनच तुटक हसतो. वाटलं नव्हतं तू नाईटला असशील. आजपासूनच. का ग, काही काम होतं का? नाही, सहज खालनं चालले होते. म्हटलं बघावं कोणी भेटतंय का. नेवळेकर. सिमल्याला गेलेत ऑफिसच्या कामासाठी, सहपरिवार. बरं बरं. तू कसा आहेस? हेअरस्टाईल बदलली जरा. छे ग, भांग पाडायचा राहिला असेल. तू काय मूर्तिमंत श्रीमंत दिसायला लागलीस आता. अ, घरचे बरे आहेत का? हम्म. अण्णा आजारी आहेत ना? तू का बाहेरनं चौकशा करत असतेस ग? हा, मध्ये कधीतरी गिरधरला भेटलीस ना? बायको वगैरे काय म्हणतात? अ, मुलगा मुलगा आहे ना तुला? बायकोचं नाव स्वाती आणि मुलाचं नाव अक्षर ठेवलंय. आम्ही वनरूम किचन मध्ये राहतो आणि आमच्याकडे एमएटी पण आहे. अजून काही? तुझ्यासारखा असेल ना मुलगा? नाही, सुदैवाने आईवर गेलाय. भागवतांकडे मुलं मातृमुखी आणि बाप मृत्युमुखी. अण्णा म्हणाले होते एकदा. मला यायचंय त्यांना एकदा भेटायला, पण वेळच मिळत नाही. नाही भेटणार तुला ते कधीच. 10 वर्ष झाली. काळ काय बदलतो नाही. आणि माणसं. मला वाटलं नव्हतं की तू असशील आत्ता. तुला आश्चर्य वाटतंय का दुःख? आश्चर्य. पण ऑफिस तसंच आहे. जागांना माणसांसारखा मूड नसतो ना, त्या तशाच राहतात. आज थंडी जरा जास्तच आहे नाही. आता खालून आले ना तर हा इतका रस्ता बदलला होता ना की माझा मलाच विश्वास बसेना. ते कानिफनाथांचा रसाचा गुऱ्हाळ, त्यातला तो घुंगरांचा आवाज, भेळेच्या गाडीवरची पातेल्यातली ठाकठूक आणि गॅस बत्तीच्या दुकानातून येणाऱ्या गरम वाफा, सगळं गेलंच रे. काहीतरी वेगळंच आलंय सगळं त्या जागी. मग आता पेजिंग बेजिंग कोण ठरवतं? आज तरी मी. सोनावळे रजेवर आहे नेमका. तू काय सहजच? हो रे, पार्टी होती आज. त्यासाठी आज भागात आले होते. म्हटलं बघावं जाता जाता. जाता जाता बघावं गरीब माणसं कशी जगतात. ते फॉरेनर येतात नाही का भारतात गरिबी बघायला, तशी आली असती. कसं वाटतंय मग? 4-5 वेळा दिसला होतास तू मला. इतकी इच्छा झाली होती ना तुला भेटायची. नको नको, मला खरं वाटेल. पण नाही भेटलीस. मग काय दुसरीकडे शिफ्ट झालीस?
तू नाही का काढत माझी माहिती बाहेरून? गिरधरने सांगितलं, मी कशाला विचारतोय. खरंच खूप इच्छा झाली होती तुला भेटायची रे, पण पण नाही भेटता आलं. नाही, समजू शकतो ग मी. तू अशी फॅन्सी साडी, स्नो पावडरचा फवारा, मोत्याच्या माळा, सेंटेड रुमाल वापरत प्रीमियर पद्मिनीतनं जाणारी, आणि मी असा कुठेतरी अमृत तुल्यात बशीतनं फुर्र करून चहा पिणारा, पेट्रोल संपलेली गाडी ढकलणारा अजागळ, गामेगुम, मराठी पेपरचा सडाफटिंग उपसंपादक. याला ऐकायलाच वाढ वाटतं, भेटायला तर किती वाटलं असतं. आता तरी पेट्रोल वेळेवर भरत जा. चहा सांगता येईल का? यावेळेला चहा पितात हाय लेवलची लोक? पिता. तुला काही प्रॉब्लेम? चालेल ना चहा पिऊन गेले तर? नाही म्हणजे बसू ना इथे? म्हणजे चालेल ना? का कोणा दुसऱ्याला सांगू? ती वळते, खिडकीपाशी जाते. तो तिला निहाळत उभा आहे. बंसी, जरा बंसी को. अरे हा बंसी आहे? बापरे, मिशा कधी फुटल्या याला? हाफ पॅन्ट मधून फुल पॅन्ट मध्ये प्रमोशन झालं याचं तर. पहचाना, मैं हूं मैं हूं मैं. स्वप्ना दीदी. अरे नहीं क्या, वो मेरी साइकिल पे घुमा करते थे वो, यहाँ से शनिवारवाड़ा. नहीं क्या, वो बर्फ का गोला 3 कलर का, ऑरेंज येलो काला खट्टा. नहीं क्या, नहीं क्या वो. राहू दे, त्याचं हिंदी बिघडेल. दो स्पेशल. अरे केवढा वेगळा दिसतोय हा. मी रोजच बघतो. अचानक असं सगळं आठवलं रे एकदम. आपण आपलं ते उन्हाळ्यातलं शनिवारवाड्याच्या मैदानावरचं सायकलिंग, दिवाळीत याला दिलेली नागगोळ्यांची पाकिटं, याला भिंतीला धरून उभा केला होतास आणि माझ्या रबर बँडनी केसांचा बो बांधला होतास. जो बोंबलत सुटला होता ना, काय उच्छाद घालायचा ना ऑफिसभर. गिरीधर म्हणायचा, तुम्ही दत्तक घ्या, हवं तर पावसाळ्यातल्या रात्री मी डोक्यावर टोपली घेऊन आणून सोडतो घरी. बापरे, मला तो थेट तोच बन्सी आठवला. आज काय फार गडबड आहे का बातम्यांची? छे, गडबड कसली. टेलिप्रिंटरवर येत आहेत बातम्या, त्याचं ट्रान्सलेशन चाललंय मागे. सत्ताधारी विरोधक बाचाबाची आहे, भारत रशिया करार आहे, ज्याचं पुढे काय होणार दोन्ही देशांना माहित नाही. 3 वर्ष तुंबलेले पुरस्कार आहेत. राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक बातमी येणार अशी शक्यता आहे. कारण ते सत्ताधारी पक्षाच्या प्रदेश कमिटीची बैठक संपेल आता. लोकल सांगायचं झालं तर आजच संध्याकाळी शहरातल्या सांस्कृतिक केंद्राची इमारत पडली. त्याखाली 3-4 मजूर आणि एक लहान मुलगी गेले. सिटी एडिशन गेली आणि मला लेट सिटी एडिशनला बातमी लावायची. अरे अरे, फार वाईट झालं. काय ग? ते भिंत पडली. त्यात काय, रोजच आहे. इमारती कोसळतात, माणसं गाडली जातात, फायर ब्रिगेडची लोक ढिगारे उपसतात, त्यांना बाहेर काढतात. मग आमच्यासारखे हुशार पत्रकार त्याची फोटो सकट बातमी देतात. वर देवतारी त्याला कोड मारी वगैरे असली टायटल देऊन वाचलेल्या माणसांचे बॉक्स बिक्स टाकतात. लोक 2 क्षण हळहळतात, पानं उलटतात आणि सोडून देतात. करेक्ट. मी पण तोच विचार करत होतो, कशाला द्यायची ना ही रुटीन ऍक्सिडेंटची बातमी, काय होणार आहे. खरंच. पण मग भिडेने काढलेला हा फोटो बघितला आणि हालाल झालं. हे बघ, झोपडीच्या बाहेर खेळत होती म्हणून वाचलेल्या 10-11 वर्षाच्या मुलीचा फोटो. हा बघ ना, हे बघ, तिने तिच्या ढिगाऱ्याखालनं बाहेर काढलेल्या मेलेल्या भावंडाला मांडीवर घेतलं. बापरे. दिसायला एक मुलगी, तिच्या मांडीवर भावंडाचं प्रेत, मागे विटांचा खच, सिमेंटचा लगदा, उद्ध्वस्त झोपडी. डोळे बघ तिचे, सैरभैर, व्याकुळ. आपल्याशी का कुणी बोलत नाही तिला बिचारीला कळतही नाही. उजवा हात बघ त्या मुलाच्या डोक्यावर. असा हल्लो ना हा फोटो बघून. भूमिहीन असणारे नाही तर दलित. गावाकडे नीट जगायची सोय नाही, शहराच्या आश्रयाला आलेले. असला आगापिछा नाही, कुणी नातेवाईक नाही. कॉन्ट्रॅक्टरने डबल कष्ट आणि अर्धा पैशात काम दिलं आणि वर दिली भिंतीखाली झोपडी ठोकून. आता पडली की नाही अख्खीची अख्खी भिंत अंगावर. आणि गेलं कोणत्यात? ते 10 महिन्याचं तानपोर, ज्याला महाराष्ट्र माहित नाही, दलित माहित नाही, संस्कृती माहित नाही आणि मरणही माहित नाही. आई ग, खर्चटल्यासारखं आई ग करतेस ग. 70 फूट लांबीची भिंत, दुपारचं जेवण संध्याकाळी जेवणाऱ्या मजुरांवर आणि शेजारी साडीत गुंडाळलेल्या पोरावर पडते, तेव्हा त्या तोंडातनं काय बाहेर पडत असेल. भिडे म्हणाला बाहेर काढलं तेव्हा खरकटे हात तसेच होते. सुखाचं जेवही दिलं नाही बघ मरायच्या आधी.
मग वाटलं ही एकमेव जिवंत राहिलेली 10-11 वर्षाची मुलगी कुठे जाईल? कशी व्यवस्था लागेल तिची? तिला कोण सांगेल की बाई आता तुझं कुणीही नाही? हा सगळा विचार केला आणि मग वाटलं बातमी तर छापलीच पाहिजे. डबल कॉलम फोटोग्राफ. यांच्याबद्दल कोण लिहिणार आहे नाहीतर? हम्म. तुला माहितीये या कामाची कुदळ हाणली तेव्हा मी गेलो होतो रिपोर्टिंगला. महापौर म्हणाले शिवबा आणि जिजाऊंनी पुणे सोन्याच्या फळानं नांगरलं. त्याच ऐतिहासिक पुण्यात आता आधुनिक महानगराची पायाभरणी होणार. त्या दिवशी मारलेली ती कुदळ आज या तान्ह्या बाळाला बसलीये. तूच मला शिकवलं होतंस ना, रिपोर्टिंग करताना पत्रकाराने एवढं सेंटिमेंटल असू नये. का? पत्रकार हाडामासाचा माणूस नसतो. अगं ठेच लागली की त्यालाही रक्तच येतं आणि दुःख झालं की पाणी. आणि तू विचारलंस म्हणून बोललं. बातमीत सगळं छापण्या एवढा बेअक्कल आहे का मी? तसाच बोलतोस ना तू अजूनही. बेअक्कल, सडाफटिंग, मूर्तिमंत. चहा घेऊन एक मुलगा येतो. ती चहा घेते, एक त्याला देते, एक स्वतः घेते. चहाचा एक घोट घेऊन तिला बरं वाटतं. ती पुन्हा एकदा फोटोकडे पाहते. भिडे फार छान काढतो हा फोटो. शिवाय मागे व्यवस्थित माहिती पण लिहितो. चेतकवर टांग मारून जातो कुठे कुठे. त्या बिल्डरच्या ऑफिसवर गेला होता पठ्ठ्या. काय नाव त्याचं? संकलेच्या. हा संकलेश. तुला काय तो माहिती? अरे मोठी कंपनी आहे. तू सिटी एडिशनला दिली आहेस का बातमी? थोडक्यात. इंटरेस्ट लोकल आहे ना. हा पण लेट सिटीला मोठी देणार दणदणीत. पण मग लोकलच आहे तर सिटीला कशाला ना, म्हणजे देतात का? म्हणजे काय? सांस्कृतिक राजधानी सांस्कृतिक केंद्राची इमारत पडते. कळू दे की बाहेरच्यांना. त्यात तू एवढं एवढं मनावर घेऊन लिहिणार म्हणजे. बघू एकदा कॉपी. एक जण टाईप केलेली कॉपी घेऊन येतो. ती ते पाहते. कॉपी हातात घेते, अधाशासारखी वाचायला लागते. मध्येच शेजारची पेन्सिल उचलून 2-3 खुणा करते. मिलिंद, हे हवंय का रे? काय ग? हे की कोसळलेल्या इमारतीचं बांधकाम संकलेच्या यांची इंडिया बिल्डर्स करत होती. 70 फूट लांबीची भिंत कशी कोसळते, या इमारतीचे प्लॅन्स कोणी मंजूर केले त्याचीही चौकशी व्हायला हवी. इंडिया बिल्डर्सच्या इतर सगळ्या इमारतींची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी कामगार संघटनेने केलेली आहे. हे सगळं म्हणजे काय? का का नको? नाही म्हणजे काय ना, उगीच एक नाव आलंय अरे त्यात. हे बघ, या ऍक्सिडेंटचा आणि आमच्या कंपनीचा तसा काही संबंध नाहीये. म्हणजे खरं तर या इमारतीचं बांधकाम करायचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याच कंपनीला आलं होतं. पण एक मिनिट. तुमची म्हणजे? अरे मी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर म्हणून जॉईन झाले या कंपनीत महिन्याभरापूर्वी. आणि त्यांनी तुला पाठवलंय बातमी येऊ द्यायची नाही म्हणून. आणि मला माहित नव्हतं की तू नाईटला असणार आहेस. देवावर आणि दैवावर विश्वास नव्हता माझा, पण आज बसला बरं का. काय नाव काढून टाकायचंय? हा म्हणजे मला तुला हक्काने रिक्वेस्ट करायची होती तशी. मी त्यांना म्हणाले माझा पेपर आहे, मी 1 वर्ष काम केलंय, माझे 1-2 मित्र पण आहेत तिथे. कदाचित मी रिक्वेस्ट केली तर म्हणजे बघ ना, काढता येईल ना, म्हणजे बघ ना. तू एवढ्यासाठी इथे आलीस? हो ना, माणसं कितीही हक्काची असली तरी येऊन भेटावं लागतंच ना. हो, पण म्हणून एवढ्या रात्री एकटी आलीस तू? आता काय करणार. पण मला माहिती होतं माझं इथे सगळ्यात पटकन काम होईल. थँक्स. नाही, मला मान्य आहे, मी सामान्य आहे, पण मलाही मेमरी आहे अगं. म्हणजे 10 वर्षात तुला एकदाही वाटलं नाही हा जिवंत आहे का मेलाय? आणि आज तू माझ्या खांद्यावर हात ठेवून सरळ हक्कानी रिक्वेस्ट करायला आलीस. कमाल आहे ग तुझ्या निर्लज्जपणाची. मला माहित नव्हतं की तू नाईट शिफ्टला असणार आहेस. लेट मी क्लॅरिफाय. कशाबद्दल? तुझ्या डोक्यात काय चाललंय माहितीये स्वप्ना? हा एक गरीबडा गांजेला उपसंपादक आपला जुना प्रियकर आहे. त्याला जरा जुन्या गोष्टींचा उजाळा दिला की तो वितळेल आणि म्हणेल चल ग ठीक आहे, नाही छापत बातमी, एवढं काय. मग तू 5-50 रुपये त्याच्या हातावर टेकवशील की झालं. तो धन्य आणि तू निश्चिंत. तुझी हीच किंमत आहे का रे माझ्या लेखी? हे बघ, तुला माझी किंमत माहिती असती तर तू कदाचित आली नसतीस किंवा गेलीही नसतीस. दोन्ही गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या. सोड. बातमी येणार आहे तीही अशीच. तू, तुझे सर, त्यांचा बाप, कोणीही येऊ देत. प्लीज 3 वाक्य काढण्यात येतातच काढता. कम ऑन. अगं माझ्याकडनं शिकलीस रिपोर्टिंग याची तरी लाज ठेव. झाला चहा पिऊन?
निघते. कशी जाणार आहेस? तुला काय करायचंय? तसं नाही, एक पद्धत असते विचारायची. नाही, नको. उगीच सौजन्य दाखवूच नकोस. रात्री एकटी चाललीयस म्हणून. मला वाटतंय आपण काहीतरी मार्ग काढू शकतो मिलिंद. पैसे, प्रेशर किंवा प्रेम सोडून काही असेल तर सांग, नसेल तर प्लीज जा. येते मी. स्वप्ना उठते, पर्स हातात घेते, जायला निघते. पेन कुठे गेला आता? पेन नकोय मला. राहू दे. प्लीज ह्याला तरी नाही म्हणू नकोस. घे. बॉल पेन? सरांनी दिलाय. त्यांनी दिल्लीच्या एक्झिबिशन मधून आणला होता. 4 रंगाचा आहे. लाल, हिरवा, पिवळा आणि काळा. शिवाय शाई सांडायची भीती नाही. आणि वासाचं काय? शाईचा वास घेण्या एवढा वेळ कोणाला असतो हल्ली? हो, मग आल्याला माझं पेन का टाकलं पर्समध्ये? स्वप्ना पकडल्यागत उभी आहे, शांतपणे थिजलेली. पर्समधून त्याचा पेन काढून ठेवते, त्याच्याकडे पाहते आणि अचानक फुटते, रडायला लागते. तो तसाच पाहतोय. तिला अजिबात स्पेशल वाटून देत नाहीये. तिचा भर ओसरतो आणि ती पाहते. माझी चूक नव्हती मिलिंद. एकदा तुला सांगायचं होतं. नको तो विषय. मला या पेनची सवय झाली आहे इतकंच. अजून ठेवलायस? काय आहे ना, पेन टिकलं ग जास्त आपल्या प्रेमापेक्षा. असो, 10 वाजून गेलेत, घरचे वाट बघत असतील. तुझा सुनील नाहीये पुण्यात. मी मी इथे थांबू का थोडा वेळ? फक्त थोडा वेळ. मला मला एकटीला जायला भीती वाटतेय. नाही, नको. तू थांबून परत तोच विषय काढशील. नाही नाही काढणार मी तो विषय परत. फक्त फक्त थांबते इथे थोडा वेळ. बरोबर बसते हवं तर नुसती. दमले रे दिवसभर. 3-4 पेपर्सच्या ऑफिसमध्ये जाऊन आलीये संध्याकाळपासनं. सगळ्यांना मॅनेज करता करता नाकी 9 आलेत. प्लीज बसू देत फक्त थोडा वेळ. हळूहळू माझं मत बदलेल वगैरे असा विचार नाही ना तुझा? मिलिंद निघून जातो. ती खिन्नपणे हसते. 2 क्षण जातात. ती शांतपणे बसलेलीच आहे. अचानक 1-2 टेलिप्रिंटर धडधडतात. ती सँडल काढून बसते, पाय मोकळे करते, मान मागे वळवते. तेवढ्यात मागून चहावाला येतो. तिला दचकून घाबरून पळतो. ती हसते. तेवढ्यात मिलिंद परत येतो. वाळलायस रे. लोक एकमेकांना अनेक दिवसांनी भेटले की जाड झालायस आणि वाढलायस, याच्या पलीकडे कधी बोलणार आहेत कुणास ठाऊक. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर जाणवतो बदल. माझ्यात नाही जाणवते. तुझं कौतुक ऐकायचंय का तुला? कशी होतीस तू आणि काय झालीयस? कुणी जमवलं तुला एवढं टापटिपीत ठेवायला? माझा मीच प्रयत्न केला, मग जमला आपोआप. आजचा पेपर आहे का रे? न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये बसून कोण विचारेल असं? नाही, बाकी कोणी नसलं तरी आम्ही वाचतो आमचा पेपर. कोपऱ्यात आहे तिकडे. 1,00,000 खप आहे पुण्यात, माहितीये मला. आणि ऑल एडिशन्स मिळून 3.25. आणि याचं दुःख होणारी जगातली पहिली पत्रकार असशील तू. स्वप्ना उछाळून हसते, उठते आणि पेपर उचलते. पेपर चाळायला लागते. आहे वेळ तर चाळते जरा जुना पेपर. हल्ली पेपर वाचायला वेळच मिळत नाही. ओके. तिची पान उलटण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मध्ये डोकं खुपसून पान उलटते. ती नीट वाचायचा प्रयत्न करते. सगळ्यात शेवटचं पान दुमडते, इकडे तिकडे पाहते आणि शेजारच्या डेस्क मधून पेन्सिल काढते. शब्दकोडं सोडवायला घेते. यात काही वेळ जातो. ती बघता बघता थोडी अल्लड वागू लागली. जणू तिच्यावरचं प्रौढ सिरियस बाईचं आवरण हळूहळू निघायला लागलं. सोपं आहे. 2 आडवं. मर्ढेकरांची एक कविता. भंगू दे काठिन्य माझे. काय कविता होती ना? भंगू दे काठिन्य माझे, आमल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. येऊ दे बातमीत माझ्या शब्द तुझ्या आवडीचे. हसतो. स्वप्ना त्याच्याकडे अपराध्यासारखी पाहते. तो पाहत नाहीये. अचानक तंद्री भंग होते. 3 उभं. फुलाच्या आधीचा भाग. ई कळी. 12 आडवं. कुणाला काही कळू नये म्हणून एकमेकांना केलेल्या खाणाखुणा. आळीमिळी गुपचिळी. जमलंय. महात्मा फुले यांच्या नावाचं ठिकाण. मंडई. पुण्यात दरवर्षी भरणारा संगीत महोत्सव.
सवाई गंधर्व. स्मिता पाटील हिचा सिनेमा भूमिका. अरे नवल आहे. हे सगळं सोपं आहे. तो तिच्याकडे पाहतो. ती पाहते. दोघांमध्ये एक ऑकवर्ड क्षण जातो. तिला काहीतरी सर्कन आठवतं. त्याच्याकडे तेवढ्याच पोटतिडकीनं पाहते. काय झालं ग? मिलिंद, तू शब्दकोडी कधीपासून लिहायला लागलास? काय ना, लोक मुली सोडून गेल्या की कविता लिहितात. मी शब्द कोडं लिहिलं. आणखी काय विचारायचं? ती फक्त मान हलवून नाही म्हणते. डोळ्यात पाणी आलेलं. मिलिंद, तुला एक विचारू? तुला ब्रेक कधी आहे? मिलिंद घड्याळात पाहतो. ते बंद पडलंय त्यावर मारतो. तिच्याकडे पाहतो. रेस्टॉरंट मधलं गाणं सुरू होतं. अंधार. प्रवेश तिसरा. एक जुनं हॉटेल दिसतं. मागे जुनी गाणी चालू आहेत. मिलिंद आणि स्वप्न आत बसलेले. हा बिअर बार कम हॉटेल असावं. थोडंसं शेडी, डाऊन मार्केट. खरं तर तिच्यासारख्या मुलीला ऑकवर्ड व्हावं असं, पण ती आरामात सराव असल्यासारखी आली. मिलिंदच थोडा बावचाळलाय. स्वप्ना बसल्या बसल्या पाय हलवते. तो इकडे तिकडे पाहतो. समोर बिअर ठेवलेली संपवतो. स्वप्ना त्याच्याकडे पाहते. मला सांगशील का लिहिलंस शब्दकोड तसं? मग काय करू मी? लग्न झालंय माझं, बायको आहे, मुलगा आहे. अशा वेळी या जुन्या आठवणी सांगायच्या कोणाला? मग लिहिलं शब्द कोड एक दिवस. मला माहिती होता की अख्ख्या दुनियेत फक्त 2 जणांना सोडवता येण्यासारखं येते, तुला आणि मला. 11:20 झालेत. 11:45ला जायला पाहिजे परत. जाऊ रे. जाऊ म्हणजे बियर चांगली भरली आहे आणि फेस नाही अजिबात. टेक्निक आहे ते पण. अजून एक बियर? मला माहितीये तुला गरज आहे. 20 मिनिटं आहेत फक्त. एक बियरला किती वेळ लागतोय असा? वेटर, चिल्ड. संभाषण बरोबर उलट सुरू आहे. मी तुला पहिल्यांदा बियर प्यायला घेऊन गेलो होतो तेव्हा मी म्हणालो होतो बियर. तू म्हणाली होतीस 20 मिनिटं आहेत फक्त. मग मी म्हणालो होतो अजून एका बियरला किती वेळ लागतोय? तुला अजून काही सांगायचंय? बातमी कापायला लागेल अगं अजून काय केलंस तर. स्वप्ना, पाय नको ना हलवूस. सॉरी. मला वाटलं नव्हतं तू. बिअर घेऊन एक जण येतो. थंड बास का विचारतो. दोघं हो म्हणतात. बिअर देतो. मिलिंद ती घेतो. तुला? नाही, मला नको. मला ज्यूस, संत्र्याचा, साखर नको. हाय लेवला. चिअर्स आपल्या परत भेटण्याला. पहिला घोट घेतो आणि प्रचंड हलकं वाटतं. ती त्याच्याकडे फक्त पाहत राहते. तुझ्याबद्दल किती राग होता मनात, म्हणजे अजूनही आहे. पण ज्याच्यावर राग आहे तो माणूस समोर आला की नेमकं कसं वागायचं कळत नाही. त्रेदा रिपीट होते. असो. एवढी मोठी कंपनी आहे PRO ठेवण्या एवढी. आता तू विषय काढलास. नाही सांग ना, म्हणजे कुतूहल म्हणून. कंपनी अजून टेक ऑफ स्टेजला आहे खरं तर. देशात 7 ठिकाणी आमची कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यात हे सांस्कृतिक केंद्राचं त्या मानाने छोटं पण महत्वाचं काम होतं. तुला माहितीये ह्या प्रोजेक्टचं डिझाईन कोणी केलंय? जगप्रसिद्ध फ्रेंच आर्किटेक्ट थेपॉन. आपल्याकडे डिझाईन कोणी केलं याला काडीचंही महत्व नसतं. बांधतंय कोण त्याला महत्व आहे. कारण ती लोक त्यांना हवं तसं डिझाईन करतात. त्याला यांना ताजमहाल डिझाईन करून दिला ना तरी हे बांधणार त्यांना हवा तसंच. वर शहाजहानलाच पटवतील 4च्या ऐवजी 6 मिनार कसे गरजेचे आहेत. टॉपला घुमट नको, चौकोनच ठेवू. संगमरावर महाग पडेल, शहाबादी घ्या. आमच्या सरांना एस्थेटिक सेन्स सॉलिड आहे. हा, आणि कॉमन सेन्स. 70 फूट भिंत पडली त्या फ्रेंच आर्किटेक्टला कळलं ना आयफेल टॉवरवरून उडी मारेल तो. प्रॉब्लेम भिंत पडली हा नाहीये. काय काय म्हणालीस? नाही म्हणजे जे झालं ते वाईटच झालं, पण मुख्य मुद्दा असा आहे की कंपनी टेक ऑफ स्टेजला आहे. इकडे इराकमध्ये एक महत्वाचं काम मिळालंय आमच्या कंपनीला मिलिंद. 5 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आहे. इतर ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिथे सुमारे 700 ते 800 लोक काम करतात कमीत कमी. आता उद्या कंपनीचं बरं वाईट झालं तर हे सगळं कोलमडणार आहे. कुठे जाणार मग ही गरीब बिचारी लोक? त्यांची अर्थव्यवस्था कंपनीवरच अवलंबून आहे, नाही का? नाही, मला माहिती आहे आमचा पेपर आणि त्यातली माझी बातमी ही एवढी क्रांती आणणार नाही. झाडावर चढवू नकोस. तसं नाही रे. लेट मी एक्सप्लेन. आता उद्या ही एक बातमी आली
की पुढच्या आठवड्यात 3 ठिकाणी प्रेझेंटेशन्स आहे. तिथे राजकारणी ब्युरोक्रॅट्स येणार, ते प्रश्न विचारणार, क्रेडिबिलिटी बद्दल शंका घेणार, मग त्यातून ते अडचणी काढणार, मग नाकं फुगवणार, कंपनी हांजी हांजी करणार, मग ते कमिशन पर्सेंटेज वाढवणार आणि मग आमचे हात उगाचच दगडाखाली येणार. वा, लोकांचे जीव भिंती खाली आले तर चालतात, तुमचे हातही दगडाखाली येऊ नये म्हणून एवढा आटापिटा. राहू दे ग. कंपनीचं नाव, प्रेस्टीज सगळं सगळं तुझ्या बातमीपाशी आहे. फक्त प्रश्न 3 ओळींचा आहे रे. 3 जीवांचा नाहीये. तुझ्या ऍस्थेटिक साहेबाला म्हणा हात काढून द्या, नाही छापत 3 ओळी. अरे किंवा चला 1 बोट काढून द्या. काही बोलतोयस तू? असं कुठे असतं का? हा मग त्यांचे जीव गेले की नाही? पण त्यांना कॉम्पन्सेशन दिलंय ना आम्ही. आमचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्या 6 झोपड्या आल्या ना त्या भिंतीखाली, त्या सगळ्यांना तिथल्या तिथे जाऊन भेटून त्यांना कॉम्पन्सेशन दिलंय त्यांनी. किती ग? आमचे वर्कर होते त्यांना 3,000 टेम्पररी होते पण तरी 3,000 आणि बाकीच्यांशी काही संबंध नव्हता तरी तिथल्या तिथे 500 रुपये दिलेत. 500 रुपये बस? आम्ही एवढंच करू शकतो. तुला माहितीये, बोलू नये पण जे बाळ गेलं ते गेले कित्येक महिने आजारीच होतं, म्हणजे असं आमचे MD म्हणाले. आणि जे जखमी झाले त्यातली ती 2 माणसं, त्यांना पैसे मिळाल्यावर ते लगेच समोरच्या हातभट्टीवर गेले. आता बोल. म्हणून त्यांचा जीव 500चा. ते हातभट्टी पितात म्हणून ते 500. मी बिअर पितो, माझा किती? मला माहितीये की तू पैसे घेत नाहीस, छापायचेही नाही आणि दाबायचेही नाही. वा 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 वा, बातमी दाबणं वगैरे बोलायला लागलीस. बोलावं लागतं, कामच आहे तसं माझं. आणि नाही बोललं तर काम होत नाही. घेतलाय आज अनुभव. बा, काय देऊ शकता तुम्ही एक बातमी दाबायचे? म्हणजे काय रेट काय चाललाय सध्या, एक आपला बाजारभाव? तू खरंच विचारतोयस? हो सांग तर. 5,000 पर्यंत. जर पेपर मोठा असेल तर 10. म्हणजे 3 माणसांची किंमत 9,000 आणि 3 वाक्यांची 10. कमाल आहे. ती ओशाळते, शांतता जाते. मिलिंद एकटक बियरकडे पाहत राहिलाय. कमाल आहे बियर. परवाच याची जाहिरात पाहिली मी कुठेतरी. हलकं करणारा तजेलदार अनुभव. तजेलदार वगैरे माहित नाही पण बियर पिऊन हलकं वाटतंच. मला सांग, तुझा नवरा जाहिराती करतो म्हणालीस ना मगाशी, कसल्या करतो? कुकर, सॉफ्ट ड्रिंक, मग त्या चेरी ब्लॉसमचा लोगोही त्यानेच केलाय. पैसा आहे असणारच. पैसा सगळ्यात असतो म्हणा, आपण कमावण्यावर आहे. आता पण बघ ना, मी इथे बसल्या बसल्या 10 कमवू शकतो. सोड ना, मला बऱ्याच वेळा वाटलं होतं तू खरंच खूप छान जाहिराती केल्या असत्या सरे. तुला टायटल्स, वन लाइनर्स मस्त सुचायची. सुचतात, अजूनही सुचतात. पण जाहिराती म्हणजे खोटेपणा. पालीची सुसर आणि बदकाचा राजहंस करून दाखवायचा. आत्ताच एवढा आहे, अजून 10-20 वर्षांनी तर काय बघायलाच नको. पेपरात जाहिराती नाही, जाहिरातीतच पेपर येणार. तो दिवस दूर नाही जेव्हा फ्रंट पेजवर पण जाहिराती असतील आणि बातम्या कमी असतील. मास्टेडची जागा पण साली विकायला निघेल, लिलावासारख्या निघतील बोली. दैनिक हिंदुस्तानच्या जागी मग लंडन पिल्सनर, जुनेजा टायर्स, गोल्डमन बिस्किट्स, माख्याचे संतराम तेल. साला सगळीकडे नुसत्या जाहिरातीच जाहिरात. छोट्या, मध्यम, मोठ्या, आत बाहेर वर खाली, जायला सगळीकडे. तुला सांगतो, जाहिराती म्हणजे ना मनापासनं बातमीदारी करणाऱ्यांच्या खऱ्या बातम्यांची थडगी. आणि काय ग, आता बातम्याही जाहिरातीच असतात की. मला तर तशाच दिसतात गेल्या काही दिवसापासून. पंतप्रधानांनी रेल्वेचं उद्घाटन केलं त्याची जाहिरात, मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षाने ठराव आणला त्याची जाहिरात, नाटक सिनेमाचं परीक्षण आलं त्याची जाहिरात, नेवळेकरांची पुतणी बोर्डात आली त्याची जाहिरात. त्याला सगळ्या जाहिरातीच. त्यालाच कंटाळलो. स्वप्न, तुला माहितीये मी आज राजीनामा देणार होतो. ठरवूनच निघालो होतो घरून. हॉस्पिटलमध्ये बसून एकटाकी लिहून काढला. तू खरंच सांगतोयस? हो, भांडण झालं कालच खूप मोठं, म्हणून आलो आजपासून रात्रपाळीला. हे तुला मी यासाठी सांगत नाही की तू मला भेटलीस आणि बसून बियर पाजलीस. माहितीये मला, पण का रे एकदम राजीनामा? मी दिलेल्या बातमीत परस्पर फेरफार करून 2 नावं घुसवली ठाकूरांनी. फोटोही काढून टाकला, एक जाहिरात आली मोठी. मग काय,
बातमीची जागा कंपोजिटिंगला जाताना नेमकी बदलली. आणि हे पहिल्यांदा झालं नाही, हे दरवेळेला होतं. बातमी बदलते, जागा बदलते, मजकूर बदलतो. कधी कधी मुद्दाम माझी बायलाईन देत नाही. रामखोर आहेत चालू. 10.5 वर्ष काम करतोय की नाही, मनापासून तत्वबित्व बाळगून, करप्ट न होता, म्हणून तिथंच आहे. आजूबाजूचे सगळे मी आणि त्या जागेने असे डोळ्यासमोरनं जाताना पाहिले, तुझ्या सकट. कुणी जागेतनं गेलं, कुणी मनातनं. मी राहिलो असाच कागदाच्या ढिगाऱ्यात, हेकवर फिरणाऱ्या फॅन खाली, चहावर चहा पीत, उंदीर ढेकून मारायच्या औषधांच्या वासात. सगळे सगळे पाहिले मी. पैशाचं पाकिट भरलेला ग्लास आणि चिवड्याची प्लेट मिळाली की नाटक सिनेमाचं परीक्षण चांगले लिहिणारे बघितले. साध्या नगरसेवक आणि खांद्यावर हात ठेवला की त्याचा फोटो डबल साईज करणारे. वरनं फोन आला की गुलचटासारखं हो सर करत बदलणारे कित्येक जण बघितले. नोकरी करणारी माणसं करप्ट का होत जातात याचं उत्तर मला मिळालं. स्वप्नात ते कधीच करप्ट होत नाहीत, त्यांना ना त्यांची किंमत कळायला लागते. आणि इतरांना आपली किंमत आहे हे लक्षात आलं की त्यात प्रचंड समाधान मिळतं. पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते, एकमेकांविषयी आदर वाढतो, माणसांची प्रस्थ होतात. कुणी गाड्या घेतात, कुणाची घरं होतात, कुणी आणखी काय मिळवतं. आणि या सगळ्यात जो एकाही पैशाची, एकाही क्षणाची, एकाही शब्दाची लाचारी स्वीकारत नाही ना, तो साला भिंचोत मागास, तो तसाच राहणार. मी फार टोकाचं बोलतोय ना? नाही, पण खरं बोलतोयस. आयुष्यभर आपण ज्या गोष्टीसाठी झटलो त्यामुळेच आपण मागे पडलो, ही भावना किती विचित्र आहे ना. तुला माहितीये, ए बा, तुला वेळ आहे ना माझ्यासाठी थोडा? बोल ना. तुलाच नाहीये. नाही आहे. 10 मिनिटं हक्काची आणि 5 मिनिटं एक्स्ट्रा आहेत माझ्याकडे. आणि तसाही मी सोडणारच आहे ना नोकरी. काही नाही ग, आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 150 रुपयांनी पगार वाढला म्हणून इतका खुश झालो होतो एक दिवस. म्हणलं आता जरा चेंज करूया. पावसाळी हवा होती. रिक्षाची वाट बघत उभा होतो. त्यात पुण्यातले रिक्षावाले, त्याला डेक्कनच्या पुढे डायरेक्ट मध्य प्रदेश सुरू होतो असं वाटतं त्यांना, त्यामुळे तयारच होईना. तर मी असा वाट बघत उभा होतो. वरनं विजा कडकडत होत्या जाम, आणि समोरनं एक कोरी करकरीत प्रीमियर पद्मिनी आली आणि आतून ये मिल्या अशी हाक आली. चला डोकावून बघितलं, सातपुते होता. विकास. हो, आठवतं त्याला मी पहिल्या दिवशी आल्याला सांगितलं होतं बातमी म्हणजे काय, बात आणि मीचं समीकरण, अपघातात जेवढे जास्त मृत तेवढी मोठी बातमी, बेसिक बेसिक शिकवलं होतं सगळं. मान वर करून बघायचं ना ऑफिसमध्ये. त्याने 6 वर्षांनी भर रस्त्यात मिल्या अशी हाक मारली मला. मला म्हणाला, ओ उपसंपादक चला सोडतो. बसणार नव्हतो, पण म्हणलं बघावं कसं वाटतं 4 चाकीत बसून. बसलो. सांगत होता नोकरी सोडल्यावर कशी प्रगती केली. मंत्रालयात लागलं कनेक्शन आणि गाडी जी सुटली ती थेट प्रीमियर पद्मिनीच. थक्क झालो ऐकून. मला म्हणाला काय चाललंय बाकी. मी सांगणार होतो, अरे आजच 150 रुपयांनी पगार वाढलाय. तेवढ्यात तोच म्हणाला, मी पण लिहायचो रे काय काय तुझ्यासारखं, उगाच वेळ घालवायचोय, आर्टिकल लिहू म्हणजे लोकांना आवडेल, ही बातमी करू म्हणजे समाज बदलेल. मग मला लक्षात आलं, वी लिव्ह इन अ वर्ल्ड वेअर कोऑर्डिनेटर्स हॅव मोर रिस्पेक्ट अँड मनी दॅन क्रिएटर्स. सोडली बातमीदारी, लायसन्सिंग मध्ये उडी मारली. शिवाय बाकीच्याही गोष्टी करतो म्हणे. 70-75 हजारचं सेव्हिंग झालं 6 वर्षात. 70,000. टेलिफोन नंबर दिला मला, म्हणाला काही काम असेल तर सांग, तू शिकवलंयस मला, तुझ्यासाठी स्पेशल रेट, डिस्काउंट. ते वाक्य ना जाम लागलं मला. मी म्हणलं उतरतो मी, सोड मला. त्याला सोडला, स्वतःच्या विचारातच चालायला लागलो. आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. काय गंमत आहे, तो गाडी असूनही जोरात निघून गेला आणि मी काही नसूनही शांत चालत राहिलो. ह्या विचारात भिजत गेलो, अगदी त्या वाढलेल्या पगाराच्या 150 रुपयांच्या नोटांसकट. त्याच नोटा रात्री तव्यावर भासताना मला वाटलं की आज ज्या वेगानं मला उतरून जो पुढे निघून गेला, त्याच वेगानं जगही पुढे निघून गेलंय. आणि आपण या तव्यावर आपली फुटकळ आनंदाची ऊब घेत बसलो. पण तुला निदान रात्री शांत झोप तरी लागत असेल. गप ग, फार भाबडं आणि मूर्ख पोएटिक विधाने करप्ट न झालेल्यांना रात्री झोप लागते. हिंदी पिक्चर मध्ये बच्चन किंवा अनिल कपूरच्या आईने म्हणलं तर ठीक आहे, आपण म्हणजे आपण कोण ग, माणसं साधी. टेबल फॅनचा पुरा वारा पुरत नाही आमच्या खोल्यात. आंघोळीचं पाणी पातेल्यात तापवतो आम्ही. यांच्यासारखं नाही कधी उठलं की आपलं बेटा मैंने तेरे लिए गाजर का हलवा बनाया.
त्याच्या आईला गाजराची शेती आहे घरी का तुपाची फॅक्टरी? मला विचारशील तर सोडू नकोस नोकरी. तुझ्यावर घर अवलंबून आहे, जबाबदारी आहे. आपल्यावर घर अवलंबून असणं हा शाप वाटतो मला आता, जबाबदारी नाही. कोण विचार करतं ग माझ्यासारख्यांचा? पैसे कमवा, घरी द्या, बायको मुलं सांभाळा, मोठ्यांचं औषध पाणी करा, सण समारंभ करा आणि आतल्यात फुटत राहा. घर, ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, देऊळ या 5-7 वर्ष गेली माझी. तळजाईच्या टेकडीवर तुला मिठीत घेऊन हावर्ड रॉर्क समजून उभा राहणारा मी आज 10 वर्ष झाली शनिवारवाडा सुद्धा आतून पाहू शकलो नाही. घेरी येईल माझं आणि बायकोचं रुटीन ऐकून. मी दुपारी 2 ते 9 हॉस्पिटलमध्ये, ती रात्री 9 ते सकाळी 7. त्यात मुलाचं बघणं, स्वयंपाक, आवरावरी, परत दवाखाना. कसं सुचणार नाही बाकीचं सगळं? तिने दमून अंग टाकलं की अशी गाढ झोपते की तिच्या डोक्यावरनं हात फिरवायची पण इच्छा होत नाही. बिचारीला जाग यायची हो, नको. त्यात हे ऑफिस असं, तुला सांगतो खितपत पडल्यासारखं झालं. 10 वर्ष तेच ऑफिस, तीच जागा, तेच टेबल. तूही नाहीस त्यात, नाहीतर ढकललेही असते दिवस. मीनू, तुझी आठवण झाली की मी काय करतो माहितीये तुला? हम्म? मी पुलापाशी जाऊन थांबतो कधीतरी 2 मिनिटं. शेजारी तू असल्यासारखा गटागट उसाच्या रसाचा ग्लास संपवतो. मी रुमालाला मुद्दाम शाई पुसतो, कॅसेटमधलं मुद्दाम रीळ ओढून बाहेर काढतो. ऑफिसला असेल तर खाली लायब्ररीत जातो आणि पुस्तकातली डबल दुमडलेली पानं शोधतो मी. बाकी सगळं ठीक आहे, पण तुझ्या खांद्यावर रेळणं मिस करतो मी नेहमी. एनिवे, हीच ती वेळ. निघूया. हम्म. स्वप्ना उठते, त्याच्या शेजारी जाते, त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तो चमकतो, तिच्याकडे पाहत राहतो. तुला काहीही मदत हवी असेल ना तर मला सांग, हक्काने, प्लीज. त्यापेक्षा नोकरी सोडीन मी. ऐक, नको सोडूस. सोडली नाही तर बातमी येणार, अगदी त्या 3 वाक्यांसकट. येऊ दे. उगाच तुमच्यासारख्या लोकांचा प्रॉब्लेम व्हायचा. माझं काय व्हायचं ते होऊ देत, पण आता हे सगळं ऐकल्यावर मला तुला हरलेलं पाहायचं नाहीये. त्या सगळ्यामध्ये तुझ्यासारखा एक आहे म्हणून तर त्या फोटोतल्या जिवंत मुलीला आशा आहे मिलिंद. अर्थात मला त्या 3 ओळींची किंमत किती जास्त आहे हे मला तुला समजवता आलं असतं तर आणखी काय हवं होतं ना. चल जाऊया. म्हणजे मला नाही कळलं. काय नाही रे, चल. काही सिरियस नाही आहे ना? मिलिंद, अरे प्रोबेशनवर आहे मी. उद्या ही बातमी, त्यातली ती 3 वाक्य थांबवली मी तर आणि तरच परमनंट होणार आहे. आणि कसं आहे ना, दुर्दैवाने माझं घरही माझ्यावरच अवलंबून आहे. त्याच्या पाठीवर थाप मारते. मिलिंद पूर्णपणे विचारात. ती लांब जाऊन थांबते, त्याच्याकडे पाहून तुटक हसते. ज्या माणसाला आपण भूतकाळात सोडलं होतं त्याच्या हातात असा आपला भविष्यकाळ असणं, ह्याच्यासारखं घाबरवणारं दुसरं काही नाहीये बघ. मिलिंद तिच्या जवळ जातो, तिचा हात हातात घेतो. दोघं एकमेकांकडे पाहतात. मिलिंद तिला धीर देतो. मिलिंद बघ ना, असं काहीतरी व्हायला हवं की तुलाही कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही आणि मलाही मॅनेज करावं लागणार नाही. मिलिंद प्लीज. मिलिंद कोपऱ्यात अडकलाय. स्वप्ना त्याच्याकडे आशेने पाहते. मागून सवाई गंधर्व मधल्या गाण्याचे सुरावट ऐकू येते. मध्यंतर. अंक 2, प्रवेश पहिला. रस्त्याचा एक पट्टा दिसतो. शेजारी एक जुनी पत्रपेटी, मागे भिंत, त्यावर एक होर्डिंग इंडिया बिल्डर्सचं. शेजारी पोस्टर्स डकवलेली, कामगारांच्या सायकली लागलेल्या, पेपरच्या ऑफिसला जायचा जिना. लांबून कुठून तरी शेकोटीचा धूर येतोय. दोघे म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली उभे आहेत. तिने त्याचा स्वेटर घातलेला. नेवळेकर उगाच गेले ना शिमल्याला? मगाशी इतक्या घाईने चल म्हणालास, मला वाटलं. काय वाटलं? मी बातमी बदलेन? नाही, मला माहिती आहे की माझी गरज आणि तुझं तत्व यात नेहमीच तुझं तत्व महत्वाचं होतं आणि आहे. वर येतेस? नाही, निघते मी. मग थोडा वेळ थांबू खालीच. वर गेलं की मला गुदमरल्यासारखं होतं. तसंही काहीच बोलली नाहीस तू रस्ताभर. मला माझ्या दुःखाचं भांडवल करून काम करून घ्यायचं नाहीये. काम तसंही होणार नाहीये. रिक्षा कुठे मिळेल जवळपास?
सांगून किमान हलकं तरी वाटलं असतं बघ. म्हणजे नको रे, राहू दे. इतक्या वर्षांनी भेटलोय आपण, तेही असे गाळात रुतल्यासारखे. त्यातनं बाहेर येता येणार नाहीये, मग कशाला उगाच आरडाओरडा आणि झटापट. त्यात माणसा जवळच्या माणसांनी सांगितल्यावर आपलं जवळच्या माणसांना सांगितल्यावर आपलं दुःख कमी होतं, पण त्यांची काळजी वाढते ना उगाचच. असो, आपण भेटलो या निमित्ताने, एवढं एक बरं झालं. आपण भेटण्यासाठी 3 जणांना जीव घालवायला लागले. वाईट आहे पण खरं आहे. ती ओशाळते. तू मागे भिंतीवरची पोस्टर्स पाहतो. हा, अनिल कपूर छान आहे. मिशी बिशी एकदम झुपकेदार. ही माधुरी दीक्षित पण जाम आवडते या सगळ्यांना. तेजाब पाहिला मी मध्ये. खूप वर्षांनी मॉर्निंग शोला गेलो होतो. इंटरव्हल मध्ये बाटल्यांवर ओपनर वाजण्याचा आवाज ऐकला आणि सरकन तुझी आठवण आली. इंगळे पाहून आला होता आणि ऑफिसभर सांगितलं की त्यातला लोटिया पठाण आहे ना, तो सेम टू सेम नेवळेकरांसारखा दिसतो. हा बघ, हा याला जर चष्मा लावला आणि केस थोडे पांढरे केले की नेवळेकरच. लगेच अख्ख्या ऑफिसने तिकीट काढली. नेवळेकरांसमोर जायचाच नाही कोणी पुढचे 4 दिवस. तू बघतेस की नाही सिनेमे वगैरे? वेळच मिळत नाही. वेळच मिळत नाही. मनापासून इच्छाच होत नाही सिनेमाला जायची. का ग? स्मिता पाटील नसते म्हणून? तू काय मला रडवायचं ठरवलंयस का? गेलीच रे ती. 2दा पाहिला होता ना आपण भूमिका. 4 वेळा. एकदा आयुष्यात भेटायचं होतं तिला. किती पत्र लिहिली होती मी, अर्थात पाठवली नाहीत कधी. काय काय करायचो ना आपण वेड्यासारखं. गच्चीत लपून छपून भेटायचो काय, मी तुझ्या घरी कोणी नसताना तुझे कपडे घालून बघायचे काय, मी तुला स्मिता पाटील आणि तू मला सुनील गावस्कर या नावाने पत्र लिहायचो काय. हो, आठवतंय. आईने एकदा धरलं होतं मला पत्र वाचताना. खाली नाव वाचलं सुनील गावस्कर. तिला वेड लागायचंच बाकी होतं. आपल्या मुलीला सुनील गावस्करनी प्रेमपत्र लिहिलंय हे कळल्यावर कोणाची आई वेडी होणार नाही. नंतर एकदा तू घरी आला होतास तेव्हा धनुने हळूच विचारलं होतं, काय सुनील गावस्कर का? योग्य वेळी रिटायर झाला तो. काय झालं ना, आपण वेगळे झालं. बेल बॉटम गेल्या, जीन पॅन्ट आल्या, वाडे जाऊन इमारती यायला लागल्या, रंगीत टीव्ही आले. परवा मुलगा हट्ट करत होता आतमध्ये लाइटिंगचे बूट पाहिजेत म्हणून. आपल्या त्यावेळेच्या प्रेमाचे आणि त्यावेळेच्या पुण्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत आता. पत्र लिहिण्याचं प्रमाणही कमी झालंय ना आता. छे, रोजची 2-250 पत्र असतात वाचकांच्या पत्रव्यवहारात, वेगवेगळ्या विषयांवरची. छायागीताची वेळ वाढवा पासून ते दूरदर्शनवर क्रिकेट दाखवणं बंद करा इथपर्यंत. परवा एक 4 पानी पत्र आलं होतं. सद्दाम हुसेनकडे भारताने वेळीच लक्ष द्यावं, सापाला दूध पाजू नये, बीबी रिसबोड, सहकार नगर. मॅड असतात ना लोक. आता रिसबुडांनी दैनिक हिंदुस्थानला पत्र लिहून सद्दामकडे लक्ष देणारे का कुणी? नाही, पण तरी लिहितात लोक, ते महत्वाचं. गपरे, तू उगाच एकदम त्यांची बाजू घेऊ नकोस. अगं, लोकांना आजूबाजूच्या गोष्टींविषयी काहीतरी वाटतंय हे कमी महत्वाचं आहे का? ज्या दिवशी हे वाटणं बंद होईल ना, त्या दिवशी प्रॉब्लेम सुरू होईल. अजूनही विचारांना महत्व आणि शब्दाला किंमत देणारी माणसं आहेत शिल्लक. काहीतर ठरलेली लोक आहेत, ऑफिसला येऊन सांगतात, हे चुकीचं आहे, हे चांगलं केलं, बातमीत ही भाषा वापरली तर जोड्याने मारीन वगैरे वगैरे. अशी लोक असतात म्हणून तर पेपर चालू आहेत. अगं, आता हे भाबडं आणि पोएटिक विधान नाहीये का? पेपर जाहिरातींवर चालतात, सगळ्यांना माहिती. 50 पैशाचा पेपर 10 पानांचा कसा परवडतो? तुमच्या हिंदुस्थानचे जाहिरात विभागाचे लोक आता मागच्या महिन्यात 2दा चक्कर मारून गेले, जाहिराती द्या, जाहिराती द्या. क्वार्टर पेज जाहिरातीवर 6 छोट्या जाहिराती फ्री. घ्यायला हवं होतं ते पॅकेज. तुला काय वाटतं, ते केलं असतं तर मी काढलं असतं नाव? कदाचित तुझ्यापर्यंत आलंही नसतं. तुझ्या पेपरातल्या कितीतरी गोष्टी तुझ्या नकळत होत असतीलच की. कोणाला नाही रे कळत आजकाल. अक्षरला शाळेत सोडायला जातो ना मी MIT वर. सकाळी 8ला मी असा उभा असतो सिग्नलला. फार गर्दी नसते, त्यामुळे बरेच लोक सिग्नल तोडून जातात सर्रास. असला राग येतो ना मला. पण मग मी विचार करतो, त्यांना मी अडवू शकणार आहे का? नाही. माझ्या हातात आहे, मी लाल दिवा असेपर्यंत थांबणं, मी थांबणार.
माझ्या हातात काय आहे? बातमी छापणं. मी छापणार. वा, चला निघते मी आता. का ग? हा, तसंही काम होणार नाहीये, मग नाही थांबत ना उगाचच. मला वाटलं तुला माझ्याशी गप्पा मारून बरं वाटत असेल. काय आहे, परत एकदा रस्त्यावर गप्पा मारत बसू आणि पहाट कधी होईल कळणार नाही, आणि तुझी बातमी द्यायची राहील. बियर बद्दल थँक्यू. हा, आणि जर्किन नंतर दिलंस तरी चालेल. नाही नाही, ठेव तुझ्याकडे. अगं राहू दे. अरे 10 मिनिटात पोचेन रे, काळजी घे. आणि घरी ये कधीतरी बायको मुलाला घेऊन. जाशील ना नीट? ती पण तसाच त्याला बाय करून चालत निघून जाते. मिलिंदने हातात जर्किन धरलं, त्याच्यावर हात फिरवून शांतपणे अंगावर घालतो. वर ऑफिसकडे पाहतो, जिन्याने वर जातो, दोन क्षण पुन्हा खाली येतो. तो ती नीट गेलीये की नाही ह्याच्याकडे पाहतो. त्याला रिक्षा लांब जाण्याचा आवाज येतो. तो परत वर येतो. वरून उमेश भोसले येतो आणि मिलिंद त्याच्याकडे दचकून पाहतो. सर, अहो कुठं गेला होतात? मी वाट पाहत होतो वर, 15 मिनिटं झाली होऊन. नाही नाही, मी वेगळ्याच कामासाठी गेलो होतो. कागदपत्र आणलीत ना? हा, ते काळे जरा डल हौसे निघाले म्हणून वेळ लागला. सर, यातली माहिती उद्याच्या बातमीत आली ना, त्या आईला ढंडाळ्या लागणार ते इंडिया बिल्डर्स वाल्यांना. हा, मी काय म्हणतो, आपण 2 पाणी पुरवणीच काढायची का यांच्यावर? हा, चल वर चल, देऊन टाकू बातमी. दोघं वर जातात. अंधार. प्रवेश दुसरा. उमेश बसलाय. मिलिंद कागदपत्रांकडे पाहतो. काय ओके आहेत ना? ओके. हम्म. हात गारटले ना सायकलवर जाऊन? अहो लक्षच नाही गेलं सर हातांकडे. 120च्या स्पीडने गेलो आणि 240च्या स्पीडने परत. त्या काळ्यांना शोधायला जरा वेळ लागला म्हणून वेळ गेला. ते वरती झेरॉक्स आहे, खाली ओरिजिनल. झेरॉक्स का काढली? आणि आता कुठे मिळाली? सर, दुकानं किती पण बंद असली ना तरी आपल्याला चालू करता येतात. आणि हा, झेरॉक्स अशासाठी की समजा एवढी महत्वाची कागदपत्र गहाळ झाली असती तर काय इज्जत राहिली असती ना बातमीदार म्हणून. त्यात ना मला 2 सेटची सवयच आहे. बोर्डाच्या पेपरला पेनाचे 2 सेट, नोकरीला जाताना सर्टिफिकेटचे 2 सेट, पुण्याला येताना कपड्यांचे 2 सेट. म्हणजे ते 2च आहेत. सर, पण फार म्हणजे फारच पैसे खाल्ले तो यांनी. नाही म्हणजे जाळताना काही लाकडांच्या ऐवजी नोटा लावणार आहेत काय? जेवलायस का काही? नाही, भुकेच सुचतच नाहीये सर. अहो पहिली बातमी येणार ना आपली. आता ना मी इथनं डायरेक्ट रात्र शाळेत जाणार, पोरांबरोबर मस्त गप्पा ठोकत बसणार, 4 वाजता उठणार आणि डेक्कनला जाऊन पेपर उचलणार, ताजा ताजा एकदम इस्त्री मारलेला. इस्त्री मारलेला? हा, ते पोरांची भाषा आहे हो. हम्म. कुठली गोष्ट नवीन असेल ना तर त्याला इस्त्री मारलेला म्हणतात. ते इस्त्री मारलेलं पुस्तक, इस्त्री मारलेली गाडी, इस्त्री मारलेली घर, इस्त्री मारलेली पोरगी. ते म्हणजे नाही, म्हणजे थोडक्यात ना बातमी वाचून आपलं पोट भरणार आहे सर. हा, म्हणजे अजून काय असेल तर सांगा. नाही, काही नाही, झाला तेवढा उपक्रम पुरे झाला. याच बरोबर आपलं काम संपलं. धन्यवाद. तेवढ्यात 2 जण डमी घेऊन येतात. हा, हे बघा, ही बातमी आहे ना, ही इथे लावा. ह्याच्या फोटोची काही गरज नाही, महिन्याला 3दा येतो तो, काढून टाका. शहरमध्ये बातमी लावा आणि त्याला बॉक्स टाका. आणि हे भविष्य काय तुम्हीच लिहिलं का? आईला, म्हणजे कुणी भविष्य लिहितोय? अरे, उगाच राव रोज सकाळ सकाळ उठून बघायचो. अहो सर, कारागृह वसतीच्या आधी हिंदुस्थानचं भविष्य वाचायचो मी. अरे तू सुद्धा लिहू शकतोस. आपले भविष्य आपल्या हातात. जा तुम्ही, तिसरं लावायला घ्या. नाही, आपली बातमी कुठल्या पानावर सर? पहिल्या. अच्छा, आईला नोकरी मागायला आलो आणि फ्रंट पेजला बातमी लावूनच घरी चाललोय की. मी प्रदेश कमिटीच्या मीटिंगसाठी थांबलोय. बाकी पानं क्लिअर आहेत. पहिल्या पानांचं मी बघतो. टेलिप्रिंटरकडे पाहतो. दोघं निघून जायला निघणार तेवढ्यात दार उघडून स्वप्ना पुन्हा आत येते. दोघे तिच्याकडे पाहतात. मिलिंद तिच्याकडे पाहतो आणि सरकतो. बाकीचे दोघे निघून जातात. मिलिंद, सर, तुमच्या मिसेस? नमस्कार, मी उमेश भोसले. उमेश, थांब जरा. बर, थांबतो. नाही म्हणजे जा तू, बस झालं पहिल्या दिवशीचं काम. सर, एक सांगायचं राहिलं. काय? येताना ना
त्या बिल्डरचं ऑफिस लागलं, ते इंडिया बिल्डर्स. हम्म. हा, ब्रेक मारला आणि समोरनं जाताना मस्त 2 शिव्या हासडल्या. मॅडम, तुम्हाला सांगतो, साताऱ्यात असं काय झालं असतं ना, च्या आईला आत घुसू मारला असता. पुण्यात काय एक मूक मोर्चा काढतील 2 दिवसांनी. माझी तर इच्छा आहे, उद्या पहिला पेपर त्या बिल्डरच्या घरीच जायला पाहिजे. हे असे कच्च्या मालाची कागद पेपरात आलेली पाहिली ना, तर च्या मारी ढंडाळेच लागतील त्याला. हा, असो, चला, मी येतो आता. पोरांच्या इथं जाऊन थोडा भाव खातो ना आता. सर, माझ्याकडून हे पेन सप्रेम भेट. का रे बाबा? उद्या एखादी तरी बातमी लिहा सर यांनी. हा, पेनाचं सोन होईल आपल्या. मिलिंद ते पेन ठेवून घेतो आणि त्याला स्वप्नाने दिलेलं पेन देतो. हा माझ्याकडून. जा. 4 रंगाचा आहे, लाल, काळा, निळा आणि हिरवा. शिवाय साई सांडण्याची भीती नाही. सर, ते पेन कसं आहे महत्वाचं नाहीये, त्यांना काही लिहिलं जाणार आहे ते महत्वाचं आहे. हम्म. तू कशी काय परत? का तुला परत पाठवलं त्यांनी? एकदा परत बोलून बघ म्हणून. तू काय बोलतोयस मिलिंद? हे डेस्कोची विसरले किल्ली घेते, त्याला दाखवते. विसरले होते. घरी जाऊन परत आले. सॉरी. काय आहे ना, आपल्याला पटवून दिल्याशिवाय एखादी गोष्ट खरी आहे असं वाटतच नाही. सॉरी म्हणालो ना. उपकार करतोयस का? जाऊ दे, मी काहीही सांगितलं तरी खोटच वाटणार आहे तुला. रिक्षा थांबवली नाहीस का तू? रिक्षाने चालीस ना? मला वाटलंच तुला असं वाटणार. मी रिक्षाने उतरले, त्याला स्टेशनचं भाडं मिळालं. तो मला म्हणाला की मी कोणी काय तुला फासावर देणार नाहीये त्या 10 मिनिटं थांबलीस तर. तो मुलगा कोण होता? उमेश भोसले. माझ्यासारखी बातमीदारी करायची त्याला. आणि ती कच्च्या मालाची कागदपत्र ते ऑफिशियल आहे, उद्या बघ ना पेपरात. दिलीयस तू बातमी? मिलिंद, तू बातमी नॉर्मल देणार होतास आणि आता मी इन्व्हॉल्व आहे म्हणून पेटून उठून जास्त देत नाहीयेस ना? तू मला सांगायच्या आधी मी सांगितलं होतं, पहिल्या पानावर राईट कॉर्नर डबल कॉलम फोटोग्राफ. मिलिंद, काहीच नाही का रे होऊ शकत? नाही. ठीक आहे, मी फक्त एक फोन करू का? मी कोणाशीही बोलणार नाही. तुला नाही त्रास देणार, मला फक्त सरांना सांगायचंय की काम होत नाहीये. करू फोन? तो नाही, मानेनेच हो करू म्हणतो. ना? आणखी काही वेळ जातो. 50 पैसे ठेवावं तर. स्वप्ना त्याच्याकडे पूर्णपणे आशाळभूतासारखी पाहते. मिलिंद मान इकडे तिकडे वळून उभा आहे. ती शांतपणे पावलं टाकत फोन पाशी जाते. मिलिंदच्या चेहऱ्यावरचा ताण आणखी वाढत जातो. ती रिसिव्हर उचलते, फोन लावते, एकदा मिलिंदकडे पाहते, केस नीट करते. हा, संकलेचा सर. स्वप्ना. हो, हिंदुस्थानच्या ऑफिसमध्येच आहे सर. नाही म्हणजे काम होत नाहीये. हो, काय करणार, इथे रात्रपाळीचे उपसंपादक आहेत. नाही, शिमल्याला आहेत. पानं जातील आता. अहो, मी केला प्रयत्न सर, आय स्वेअर. हम्म हम्म ओके. खूप वेळ ऐकतेच आहे. मिलिंद तिच्याकडे एकटक पाहतोय. ती फोन ठेवून देते. मी निघते. काय ग एकदम? झालं, उद्यापासून येऊ नको म्हणाले. असं म्हणाले ते? म्हणजे मला नाही वाटत एका बातमीवरून ते तुझी नोकरी काढून घेतील. आता बोलले असतील, पण उद्या राग होईल शांत त्यांचा. तू आणि आपल्याकडे झाडू काम करणाऱ्या कमलाबाई यांच्यात खरं तर काहीच फरक नाहीये, फक्त तू बरी राहतेस. सुनीलची बायको या क्वालिफिकेशनवर कुठे कुठे निभाव लागणार आहे तुझा, असं म्हणाले. आता बोल. आणि तुला यांना वाचवायचंय? मुद्दा त्यांना वाचवायचा नाहीये, मुद्दा मला स्वतःला वाचवायचा आहे. माझं काम, उद्याचं जेवण, महिन्याचं वीज बिल, हे सगळं वाचवायचंय. एकतर नवीन काम शोधा, नाहीतर उद्या त्यांच्या जाऊन पाया पडा. एवढी लाचारी करायची काही गरज नाही त्यांच्यासमोर, तुला मिळेल नोकरी. कुठल्या जगात जगतोयस रे तू? जगात सगळी माणसं आपल्याला हवी तशी वागत असती तर अजून काय हवं होतं? आधीच इथे ओळखीने लागले म्हणून लोकांना प्रॉब्लेम होताच.
आता परत नोकरी शोधा. माझ्या ओळखीच्यात बघू का कुठे? आहे ती वाचवायला मदत करत नाहीयेस, नवीन कुठून देणार आहेस? आणि आता पेपरात रिपोर्टिंग करायची माझी तयारी नाहीये. बाहेर काय भयंकर परिस्थिती आहे, हजारो क्वालिफाईड बेकार पडलेत. मुंबईत इंटरव्ह्यूचा तर वर्ल्ड रेकॉर्ड केलाय मी, 21 इंटरव्ह्यू दिलेत, 21. तुला काय कळणार म्हणा झळ याची. इथे पुण्याच्या गुबगुबीत ऑफिसमध्ये बसून बातम्या छापतोयस, एकावर एक. आहे ती नोकरी इमाने इतबारे धरून चालू आहेस. सगळ्यांना नाही मिळत अरे असं. कसं आहे ना, सोडायची होती मला नोकरी, पण मी आणि जिने नोकरी एकत्र सोडून जायचं आणि खूप काय काय करायचं ठरवलं ना, ती आम्हा दोघांनाही लाथ मारून गेली. हे कसं वाटतं ऐकायला? झालं आता त्याला बाहेर पडतात ना, 8-10 वर्ष झाली. हे ढकललेल्या माणसाने बुडणाऱ्या माणसाला सांगणं सोपं आहे ग, बाहेर पडयातनं. आणि कसं आहे ना, प्रत्येकाला वाटतं आपल्यापेक्षा समोरच्या माणसाचा संघर्ष कमी आहे, त्याच्या आयुष्यात किती आराम आहे, त्याला तर सगळं आयतच मिळालं, पण तसं नसतं. आणि कुणी सांगितलं मी इमान इतबारे नोकरीच केली 10 वर्ष? पेट्रोल पंपवर काम केलं होतं मी, तू सोडून गेल्यावर. जून 81 ते सप्टेंबर 82 काढून टाकलं होतं ऑफिसने. म्हणजे म्हणजे तुला ऑफिसमधनं काढलं हेही परत माझ्याचमुळे झालं. अर्थात तू गेल्यापासून मी अक्षरशः अधांतरी झालो होतो. मुलींनी फाटा द्यायच्या किश्च्यांमधलं आणखी एक नाव झालं होतं. लोक लांबून सांगायचे, अरे हा बघ, हा ह्याचं आणि त्या मुलीचं होतं. मग ती गेली पळून. तुझ्याबद्दल ती बातमी वाचताना अक्षरशः पाण्याच्या धारांनी ओला झाला होता कागद. प्रिंटिंगवाला कदम मुद्दाम माझ्याकडे बघून म्हणाला होता, अशा गेलेल्या पोरींना सोडतायत होय मुंबईत. वापरली असणार बरोबर. साल्याला पेपर वेट फेकून मारलेला. मग काय काढून टाकली. वाटतं माझ्याकडे बघून 1.5 वर्ष मी वेड्यासारखा वणवण भटकलो असेल, बिअर बार मध्ये फेस ना आणता बिअर भरली असेल, मग पेट्रोल पंप, 10वीचे पेपर तपासणे, पोस्टात पत्र लिहून देणे, सायकल दुरुस्ती, रसाचं गुऱ्हाळ, दारू, सिगरेट, गर्द, चायला काय नाही केलं विचार. सगळं सोड, मी मुंबईला सुद्धा आलो होतो 2 दिवस. काय? मग म्हणलं विचारू हिला, बाई अगं काय चुकलं एवढं माझं? आत्याकडे राहिलो आणि परत आलो पुण्याला वेड्यासारखा. मग एक दिवस पंढरपुरे साहेबांचा फोन आला ऑफिसमधून, नीट वागणुकीच्या लेखी हमीवर परत घेऊ. मला हसायलाच आलं, कारण मला माहिती होतं अण्णांनीच केला होता फोन त्यांना. जायचं नव्हतं मला, पण गेलो. धरली नोकरी, परत सुरू केलं आयुष्य. किती गोष्टी विस्कटल्यास कल्पना आहे तुला? मी काय करू? त्यावेळी माझ्या हातात काहीही नव्हतं. फार टिपिकल वाक्य आहे. दुसऱ्यांच्या भावनांवर असे रापकन चेरे मारायला काय होतं रे? म्हणजे माझं म्हणणं तुला ऐकून घ्यायचं नाहीये. आत्ता ऐकून फक्त वेळ जाईल, बाकी काही होणार नाही. आणि माझ्या मनावर जे ओझं आहे त्याचं काय? का तुला मरेपर्यंत मला त्या ओझ्याखाली ठेवायचंय? सगळं गेलंय माझं या ऑफिसमध्ये, किमान एक मित्र तरी परत मिळू देत मला. त्याला कळू देत की की माझ्या मर्जीने नाही हे केलं मी सगळं. मग का केलंस? मला न सांगता सवरता तू अशी एकदम निघून गेलीस. चांगलं म्हटलं होतं, राज्यस्तरीय अधिवेशन आहे वर्ध्याला, जाऊ आपण, राहू 4 दिवस. तू नाही म्हणालीस. तुझ्या मनात काहीतरी भलतंच चाललं होतं. नाही आले कारण राग आला होता मला तुझा. की आदल्या दिवशी भेटायला सुद्धा आली नाहीस तू. अरे तुला सतत कोणीतरी तुझ्याबरोबर हवं असायचं. फक्त तुझ्याबरोबर फिरणारी मुलगी व्हायचं नव्हतं मला. मी असं वागवलंय तुला कधी? अंगावर यायचं मला तुझा अधिकार दाखवणं. तेव्हा तर जास्तच यायला लागलं होतं. आपण जवळच आलो होतो तेवढे. मला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं, सुचत नव्हतं. तू तू असं ठरवून ठेवायचास मला. तू होतीसच तशी. मला कळत नव्हतं आपण कशातनं चाललोय ते. जेमतेम 1.5 वर्ष झालं होतं प्रेमात पडून आणि तू सगळीकडे डिक्लेअर करून मोकळा झालास. धडपण यायचं मला तुझ्या डिक्लेअर करण्याचं. मला नाही यायचं, कारण माझ्याकडनं सगळं पक्क होतं ना. तू नाही येणार म्हणल्यावर गेलो मी, आणि परत आलो तर जे कळलं त्याने हादरलोच अक्षरशः. पळून गेलात तू आणि धनू मुंबईला. धनू गेली होती, मी नाही. तिच्यावर खापर फोडू नकोस. मिलिंद, धनू माहितीये तुला कशी होती. कुठल्या तरी मासिकात मुंबईला पळून गेलेल्या नट्यांबद्दल वाचलं आणि ठरवलं. कोणतरी अविनाश नावाचा माणूस पण गाठला होता. तिची काळजी म्हणून फक्त निव्वळ तिच्यासोबत गेले होते. हिने आगाऊपणे टॅक्सी केली, त्या टॅक्सीवाल्याने गावभर फिरवलं. 70 रुपये लावले. जवळपासचे पैसे संपले. एका स्टुडिओत गेलो. मी तिला म्हणत होते चल, पण ही ऐकेच ना. तिथे जाऊन कुठल्या तरन्नुम नावाच्या साईड नटीला भेटलो.
धनूने तिथेही तिला सीता और गीता मधला हेमा मालिनीचा डायलॉग म्हणून दाखवला. तिने फारसा रस दाखवला नाही, तर म्हणाली, हिला कॉम्पिटिशन होईल ना माझी, ती कशाला छान म्हणेल. अविनाश नावाचा कोणीही माणूस तिथल्या किंवा आसपासच्या कुठल्याही स्टुडिओत काम करत नाही हे कळेपर्यंत चांगला उशीर झाला होता. तेवढ्यात एका बाईने पाहिलं आम्हाला. ती तिथेच काम करायची. ती म्हणाली, बहुत लेट हो गया है, अंधेरे में बाहर मत घूमो, बेटी जैसी हो घर चलो. रात्री घरी नेलन, थांबून जेवायला घातलं. तिचा मुलगा पण होता घरात. धनूकडे पाहून म्हणाला, उद्या प्रोड्युसरला भेटवतो, हिला नक्की काम मिळेल. धनू तर नाचायलाच लागली होती. मी ठरवलं, सकाळी उठायचं आणि पहिला शेजाऱ्यांकडे फोन करायचा. रात्री झोपताना माझ्या चेहऱ्यावर फुंकर मारून म्हणाली, येडे, कल से अपना नसीब बदलने वाला है. मी मान वळवून झोपून गेले. दुसऱ्या क्षणी तात्काळ सकाळ व्हावी ही इच्छा धरूनच. पण ती रात्र आयुष्यातली सगळ्यात लांब रात्र निघाली. मधनच एक गार हात दंडावर जाणवला. मी दचकून पाहिलं तर त्या बाईचा मुलगा धनूच्या अंगावर होता. त्याने एका हाताने तिचं तोंड दाबलं होतं आणि दुसऱ्या पायाने तिच्या कमरेभोवती पायाची पकड केली होती. ती सुटायला अक्षरशः झटके देत होती. एका हाताने तो वाटेल ते करत होता. काही कळायच्या आत मी उठले. मानेने त्याला हाताने मानेभोवती धरून खेचलं. तिला तसा त्याच्या हातातला धनूचा ड्रेस टारकन फाटला. धनू धडपडत उठली. आमच्या आरडाओरड्याने ती बाई उठली आणि त्या दोघांनी मला आणि धनूला कोपऱ्यात ढकललं आणि लाथाबुक्क्यांनी बडवायला सुरुवात केली. मी खुंटीवरचा कंदील काढला, ओढणी पेटवली आणि धमकावलं त्यांना, खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर सगळीकडे आग लावेन म्हणून. कसे बसे बाहेर पडलो. धनूकडे पाहिलं तर तिला तिचीच लाज कशी लपवायची कळत नव्हतं. हातात कंदील धरून वेड्यासारख्या रस्त्यात दोघी आम्ही जीव हातात धरून पळत होतो. काही कळत नव्हतं, रस्ते माहीत नव्हते, अंगावर धड कपडे नाहीत. मग पोलीस दिसले. त्यांना पहिल्यांदा वाटलं वेश्याच होत. मग घरचं सगळं सांगितलं. त्यांनी पैसे दिले आणि सकाळी गाडीत बसवलं. त्यांच्यातल्याच एकाने बातमीदाराला सांगितलं असणार. दुसऱ्या दिवशी घरी गेलो तोपर्यंत गजब माजला होता. मारला आम्हाला. खायला नाही, अंगावर धड कपडे नाहीत, आंघोळ नाही. तिसऱ्या दिवशी पेपरात बातम्या आल्या. पुण्याच्या मुली मुंबईत सापडल्या, अत्याचार झाल्याचा संशय. सिनेमाचा वेड का आणखी काही, दोघींचे फोटो खाली. पुढच्या दिवशी जाग आली तेव्हा कळलं धनू गेली होती. मिलिंद, धनू गेली होती. त्याला बिलगते आणि रडायला लागते. त्याला कसं सावरावं कळत नाही. तो हबकतो. खालनं 1-2 दुकानाची शटर बंद झाल्याचा आवाज येतो. तुला आठवतंय, थंडीत गच्चीवर एकत्र एका पांघरुणात बसायचो आपण. तेव्हा म्हणाले होते तुला, किती सुंदर आहे ना धनू, नीटनेटकी, देखणी आहे. कधी वाटलं नाही, पण त्या दिवशी पहिल्यांदा वाटलं की खरंच मी तिच्यापेक्षा सुंदर हवे होते. बाकी काही नाही, धनू वाचली तरी असती रे. धनू जायच्या आधी मी वेगळी होते आणि गेल्यावर वेगळी झाले. पूर्ण शांत, अबोल, कशाला हो नाही काहीही न म्हणणारी. मग कधीतरी अचानक तू आठवलास. तुला भेटावंसं वाटलं कडकडून. मी निरोपही पाठवला होता मधूसोबत, भेटायचंय म्हणून. हो, मिळाला होता तुझा निरोप. येऊन थांबलोही होतो पुलावर मूर्खासारखा. नंतर कळलं तू निघून गेलीस. का गेलीस तू स्वप्ना? आपण केलं असतं काहीतरी. फोन वाजायला लागतो. ती त्याकडे पाहते. तो राहू दे म्हणतो. फोन वाजत राहतो, बंद होतो. मी काय करणार? लगेच उचलून कोकणातल्या घरी ठेवलं होतं प्रकरण शांत होईपर्यंत. मग ओळखीतनं सुनीलचं स्थळ आलं. बाबांनी सगळी परिस्थिती सांगितली आणि तो होच म्हणाला.
मला काहीही बोलताच आलं नाही. महिन्याभरात लग्न लागलं. लग्नात मला निरोप देताना बाबा म्हणाले, लावलं की नाही लग्न त्या भागवतच्या नाकावर टिचून? मी म्हणाले, म्हणजे? तर म्हणाले, तुझं हे झाल्यावर अण्णांना जाऊन भेटलो होतो मी, पोरांचं लग्न लावून देऊ, स्वप्नाला आधाराची गरज आहे. तर अण्णा सगळ्यांसमोर म्हणाले होते, या असल्या लफडेबाज पोरीशी कोण लग्न करणार? अगं मी असं काहीच बोललो नाही. अण्णांनी मला काही सांगितलंही नाही. मला माहित पण नाही काय. वाटलंच मला. मग काय, सुनील बरोबर सुरू झालं नवीन आयुष्य. खरं तर त्याच्या मागोमाग अजूनही तसंच चालू आहे. 8 वर्ष झाली आहेत मिलिंद. बडोदा, मुंबई, दिल्ली, भोपाळ, पुणे फिरतोय आम्ही नुसते. 10 वर्ष तुला एका जागी बसून कंटाळा आलाय आणि मला फिरून फिरून. म्हटलं हे फिरणं कधी संपणारे देव जाणे. आता बघ ना, हा जॉब गेला, पुढचा कधी, कुठे, कसा मिळेल काय माहित. त्यातून पहिल्यांदा प्रेग्नंट राहिलीय. सुनीललाही माहित नाही अजून. आला की सांगेन आता. अगं तू आधी का नाही बोललीस मग प्रेग्नंट असण्याचं? काय फरक पडला असता त्याने? सोड ना. मिलिंद, काही खायला आहे का रे? आता बंद झालं असेल अगं सगळं. मगाशी का नाही खाल्लं? लक्षात नाही आलं माझ्या. डबा आहे माझा, खाशील? तुला? नाही, खा तू. मिलिंद तिला डबा देतो. ती शेजारनं पेपर घेऊन त्यावर तो ठेवते आणि डबा उघडून खायला सुरुवात करते. खाण्याच्या स्पीडवरून भुकेली आहे हे कळतंय. मिलिंद तिच्याकडे एकटक पाहतोय. स्वप्ना खाता खाता थांबून त्याच्याकडे पाहते. पहिले 3 महिने जरा काळजी घ्यायला सांगितली आहे. खायच्या प्यायच्या वेळा वगैरे. आता इथे आम्ही दोघंच, त्यातून तोही बाहेर. आणि लग्नानंतर माहेरी जायची इच्छाच राहिली नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण गुड न्यूज इज अ गुड न्यूज. तुला सांगू, 3-4च क्षण असतील ह्या 10 वर्षातले लक्षात राहिलेले. त्यातला एक स्वातीनी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलेला. मी असा आत बसलो होतो. त्या दिवशी कामाची प्रचंड गडबड होती. ती म्हणाली प्रेग्नंट आहे. मी ओके नंतर बघू म्हणून फोन ठेवून दिला होता. 2 मिनिटांनी लक्षात आलं माझ्या. धावत सुटलो होतो ऑफिसमधून. फोन वाजतो. मिलिंद जाऊन फोन घेतो. भागवत दैनिक हिंदुस्तान. हा 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 साहेब बोला. नाही, ते शिमल्याला आहेत. हो झालंच आहे. नाही, हा पहिलं पान लावतोय आता. नाही ती आहे ना. अहो साहेब, लोक तोंडात शेण घालतील आपण बातमीत नाव छापलं नाही तर. नाही, तुमची ओळख वगैरे सगळं बरोबर आहे, पण चूक आहे ना. नाही नाही म्हणजे मी तुम्हाला शिकवायचा नाही, प्रश्न येत नाही. बरोबर साहेब. हॅलो. कोण होतं? पंढरपुरे पेपरचे ट्रस्टी खासदार पाटील आहेत ना, सांस्कृतिक केंद्राच्या कमिटीवर. ते यांचे गायछाप मित्र. मला म्हणाले संकलेजाचं नाव काढून मला बातमी वाचून दाखवा, नाही तर बघतो तुमच्याकडे. मग आता काय, नावासकट बातमी आली तर सोमवारी मीटिंग होणार, सगळे येणार, मला घालून पाडून बोलणार आणि अशा माणसांसमोर माफी मागायला लावणार ज्यांना बायलाईन आणि हेडलाईन मधला फरक कळत नाही. पुन्हा एकदा फोन वाजतो. मिलिंद आणि स्वप्ना एकमेकांकडे चपकून पाहतायत. मिलिंद फोनकडे जातो. आता हे केलं तर आयुष्यात स्वतःकडे कधीच नीट बघता येणार नाही, आणि नाही केलं तर हे मला काही सुखाने जगू देणार नाही. काय करायचं आता? आज जाऊन फोन उचलतो. अंधार. प्रवेश 3. मिलिंद जिन्यावर उभा आहे. स्वप्ना टेबलवर कोपरे ठेवून डोक्यावरून हात फिरवते. काय ठरवलंयस? बघू. पाटील साहेब म्हणाले दात आलेत का, पण मला काय टेन्शन आलं नाही. डोंट वरी. थँक्स टू युअर सर. तू फोन केल्यानंतर झालं हे सगळं. म्हणजे हेही माझ्यामुळे? होणारच होतं. आपल्याकडे काम कधीच समोरनं करायची पद्धत नाही. खालनं मी मॅनेज झालो नाही म्हणून वर गेलंय प्रकरण. तू बातमी छापणार हे कळल्यानंतर खरं तर एकाच गोष्टीचं बरं वाटलं होतं मला. उद्यापासून त्या आमोदला भेटायला लागणार नाही. आमोद? हा सरांचा भाऊ आहे, आमचा चीफ कन्स्ट्रक्शन ऑफिसर. त्याची आणि माझी एक गंमत आहे. काय दोघं मिळून शिवणा पाणी खेळता का ऑफिसमध्ये? हो, खरं तर तो मला सतत शिवायचा प्रयत्न करतो.
सरांना सांगतो हिच्यात दम नाही. तसं बघायला गेलं तर महिनाभर त्याची सगळी कामं मीच करते. आर्टिकल्स लिहितेय, सरांच्या नोट्स काढतेय, प्रेझेंटेशन्स देतेय आणि अडचणीला स्टॉलवर पण उभी राहते. आपल्याला एकापेक्षा जास्त कामं करता येतात हे समोरच्याला कळलं तर त्याचा तोटाच होतो, फायदा नाही. हाफ पेज आर्टिकल लिहिणारा मी एक दिवस बसवलं ना पंढरपुरांनी शब्दकोड लिहायला. का लिहिलंस? अक्षरचं ऑपरेशन होतं. ऑफिसनी मदत केली होती 6,000ची. काय झालं त्याला? मावशीकडे गेला होता. रस्त्यावर खेळताना गाडी आली अंगावर. त्याचा पाय आला चाकाखाली. अरे देवा, फार सिरियस नाही ना? एक रॉड आणि 6 स्क्रू आहेत पायात. तरी अजून टेकवताना जरा त्रास होतो. एक भर चौकात उभं करून ना यांना फटकवायला पाहिजे चांगलं, ज्यांच्यामुळे झालंय त्यांना. माझ्या मुलाला हे झालं म्हणून चिडलीस तू. करणारे कोण आहेत हे माहीत नसतानाही त्यांना चापकाने फटकावायला निघालीस तू. आणि दुसरीकडे जिथे 70 फुटाची भिंत पडली आहे जिवंत माणसांवर आणि ते कोणी केलं हे तुला माहिती आहे, मग त्यांची का नाही नावं यावीत? आमोदने केलेली चूक आहे ही. रॉ मटेरियल पासून अगदी इव्हन कॉन्ट्रॅक्ट पर्यंत सगळ्याची जबाबदारी त्याची होती. सरांना यातलं काहीही माहिती पण नसेल. पण काय करणार, सुनीलचा जुना मित्र आहे म्हणूनच हा जॉब पण मिळालाय. त्याला माहितीये की त्याला माहितीये रे सगळं सुनीलचं. मग कधीतरी सकाळी लवकर, दुपारी कुणी नसताना, संध्याकाळी उशिरा बरोबर मला भेटतो आणि गाठतो. मग मित्र असल्यासारखं बोलतो. काही मदत लागली तर सांग असं म्हणतो. पोटांनी केस बाजूला करून स्ट्रेस नको घेऊस. मग शेक हँड केलं की मी ऑकवर्ड होईपर्यंत हात सोडत नाही. दिवसा हे सगळं असं आणि रात्री भेटला की रात्री पार्टी असते ना त्यांची, आठवड्यातनं एकदा. बर. नाही म्हणजे सुनील दारू पित नाही, येतो फक्त. आमोद दारू पितो आणि माझं कौतुक करतो इतकं की शेवटी सुनीलचा चेहरा घाबरा घुबरा होताना दिसतो मला. काही बोलत नाही. घरी गेल्यावर फक्त विचारतो, त्रास नाही ना होत तुला फारसा? आपली बायको घर चालवायला काहीतरी भलतं सलतं तर करत नाहीये ना, अशी धाकधूक दिसते त्याच्या चेहऱ्यावर. का सहन करतेस तू? अरे कारण चांगला माणूस आहे तो. आज परिस्थिती साथ देत नाही त्याला, तो तरी काय करणार आहे? कमर्शियल आर्टिस्ट आहे, एका मोठ्या एजन्सीमध्ये काम केलंय. मग वाटलं स्वतःची एजन्सी सुरू करू म्हणून, पण नाही रे, कला आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाही चालली एजन्सी, कर्ज झालं. गेली 3-3.5 वर्ष काहीही करत नाही. स्वतःवरचा विश्वास इतका गेलाय ना त्याचा की शेवटी मला आधार व्हावं लागलं त्याचं. मला केलं होतं ना, मला केलं होतं त्याने तसं ऍक्सेप्ट. मग मी का नाही साथ द्यायची त्याची? म्हणून मरतीये रे फक्त. आणि त्यात हा अमोद. तुला माहितीये, दर सोमवारी सकाळी ऑफिसला गेले की मला काय म्हणतो? मनात येतं, बाबा रे काहीही कर पण माझं कौतुक करू नकोस. हसतो नुसता छान छान. त्याला आता काय, आता हे आजचं मिळालंय म्हणजे आता तो वाटच बघत असणार. का? त्याला दिसतंय ना, उद्या जाऊन मी त्याच्या पाया पडणार, दयावया करणार. मग मला तो खांद्याला धरून उठवणार, समजावून सांगितल्यासारखं करणार. मी सरांशी बोलतो असं म्हणणार. मला त्याच वेळेची भीती वाटते रे मिलिंद, खरंच. मी प्रेग्नंट झाल्यापासून ना मला नेहमी स्मिता पाटील सारखं जगता आलं नाही, हाच सतत विचार करते. तिच्यासारखं जगता आलं नाही, किमान मरता तरी यावं. बघू कधीतरी सुटेन या सगळ्यातनं. मिलिंद अडवायला जातो. ती बाहेर वॉशरूमच्या दिशेने जाते. मिलिंद तिच्याकडे पाहत राहतो, नकारार्थी मान डोलावतो. मिलिंद फोन पाशी जातो आणि फोन लावतो. हा, कंपोजिटिंगला ती सांस्कृतिक केंद्राची बातमी दिली आहे ना, लावली का ती पान एकवर? हा. किती वेळ आहे अजून पान जायला? हा सांगतो मी. फोन ठेवतो. एवढ्यात स्वप्ना बाहेर येते. मिलिंद एक वार तिच्याकडे पाहतो. स्वप्ना, ही दोन माणसं आयुष्यात कधी वेगळी होणार नाहीत असं वाटत असतानाच नशीब त्यांना वेगळं करतं.
आणि ते आपापल्या वाटेवरनं जात असताना बरोबर समोर आणून उभं करतं. पण बरं वाटलं इतक्या वर्षांनी आपण असे समोरासमोर आलो. तू काय समारोपाचं भाषण करतोयस का? नाही नाही, मी मनातलं बोलून दाखवलं फक्त. इतके दिवस तुझ्या 3 गोष्टी घेऊन जगत होतो. आज चौथी ही दिलीस, ती रात्र. पेन, घड्याळ आणि कॅसेट आपण मंडईत जाऊन रेकॉर्ड करून आणलेली. 2 रुपयाला एक गाणं. 20 रुपयात 10 वर्षांचं काम झालं बघ. स्वप्ना लगबगीनं टेपकडे जाते, त्यातून कॅसेट काढते, त्याचं कव्हर वाजते, तू अजून जपून ठेवलंयस हे? गाणं लावते. अभिनव छोडकरच्या मधल्या ओळी लागतात. मला सवय आहे. स्वतःहून तिला शाई पेन काढून देतो. तू मगाशी गेलीस ना तेव्हा मनापासून काय वाटलं माहितीये? तुझं काहीतरी वरती विसरलेलं असावं आणि ते घ्यायला तू परत यावीस. स्वप्ना हसून त्याच्याकडे पाहते, वळते. तेवढ्यात फोन वाजायला लागतो. मिलिंद फोन उचलतो. ती जायची थांबते. हा, हो मीच आहे. कोण? अच्छा, नाही नाही, काही गरज नाही. हो ती आहे. नाही नका. हॅलो, अहो ऐका माझं. नका नका. ओ अहो. मी म्हंटल नव्हतं तुला. 15 मिनिटात येतो म्हणालाय. पाटील साहेबांना घेऊन तुमच्याशी जरा बोलायचंय. म्हंटल होतं ना तुला, आता माझ्याकडून काम झालं नाही म्हटल्यावर तो येणार. त्याच्याकडून चुकून जरी काम झालं ना तर उद्या चल मी निघते. मला आपल्या दोघांवर ही वेळ आलेली पाहायची नाहीये. 2 क्षण जातात. ती त्याच्याकडे प्रचंड आशेने पाहते. मिलिंदला काय करावं सुचत नाही. तो तिच्याकडे पाहत राहतो. मिलिंद, जायच्या आधी फक्त एकदा नेहमीसारखा हात ठेव ना डोक्यावर. वर्ध्याला जायच्या आधी नाही ठेवलास तर हे असं झालं बघ. मिलिंद प्लीज, एवढं तर करूच शकशील ना माझ्यासाठी? प्लीज. ते यायच्या आत प्लीज. मिलिंद तिच्याकडे एकटक पाहतोय. अचानक उठतो, तिच्या जवळ जातो. स्वप्ना, गेले 2-2.5 तास आपण एकमेकांना ओरबाडतोय नुसते. त्याच्या मागे राग आहे, तशी काळजी आहे, प्रेम आहे. ते जात नाही ग कुठेच. माहितीये तुला? तू आलीस तेव्हा पूर्णपणे चूक वाटली होतीस. आताही तुझी मागणी चूकच वाटतेय. फक्त माणूस म्हणून तुझ्याबद्दलचा माझा समज एकावर एक धडका मारून धुईला मिळाला. घडलेली घटना मोठी आहे का तुझी गरज मोठी, एवढाच प्रश्न आहे. नावासकट बातमी छापणं किंवा न छापणं, या 2 गोष्टींमधलं एक काहीतरी मला आता निवडायचंय. आणि हे सगळ्यात कठीण काम आहे. कारण बातमी आली तरी विशेष काही फरक पडणार नाही मला माहितीये. तू म्हणालीस तसं आपल्या नकळत जगात हजारो गोष्टी मॅनेज होतात. माणूस म्हणून त्याचा प्रचंड त्रास होतो, स्वतःची चीड येते. पण प्रत्येक माणसाचा परिस्थितीशी तडजोड करायचा, कन्व्हर्ट व्हायचा एक क्षण असतो ना. गरज त्याला त्या क्षणाकडे ढकलत असते आणि जाणीव त्याला लांब नेत असते. त्या एका क्षणाच्या अलीकडे समाधान आणि पलीकडे सुख असतं. आणि तुझं हे सगळं ऐकल्यावर मला वाटतंय मी आता बरोबर त्या. तेवढ्यात एक टेलिप्रिंटर धडधडतो. दुसरा धडधडतो. तिसरा धडधडतो. मिलिंद चमकून त्या दिशेने पाहतो. चालत जातो. पाहतो. एक एक कागद हातात घेतो. त्याकडे थक्क होऊन पाहत राहतो. काय झालंय? 1 मिनिट. आणखी एक ऍक्सिडेंट झालाय. काय? मोठा ऍक्सिडेंट झालाय. विमान कोसळलं अरबी समुद्रात. पण काय सांगतोयस काय? लंडनला जाणारं विमान अरबी समुद्रात कोसळलं आता अर्ध्या तासापूर्वी. 157 लोक गेले. कोणीही जिवंत असायची शक्यता नाही. अनेक VIP गेलेत. थक्क होतो. सगळे कागद काढतो. लगबगीने पुढे येतो आणि फोन उचलतो. हॅलो, भागवत बोलतोय. पहिलं पान गेलं का? चाललंय. नाही, थांबवा. स्टॉप द प्रेस. स्टॉप इट राईट नाव. पहिलं पान नव्याने लागणार आहे. मोठा ऍक्सिडेंट झालाय. फोन ठेवतो हाका मारत. कोण आहे? कोण का झोपलेत सगळे? गिरधर, हे बघ ही लिस्ट, ह्याचे ब्लॉक काढून ठेवायला सांग पटापट. गेले ट्रान्सलेशन वाले. स्वप्ना, बस मला ट्रान्सलेशन करायला मदत कर चल. हे इकडून घे, हा पॅरेग्राफ आणि खालची सगळी माहिती 10 मिनिटात लिहायची. प्रेस थांबल्याचा आवाज येतो. दोघं झपाझप बसून लिहायला लागतात. 3 कॉलम होणार आहे ही बातमी. शिवाय 6 VIPचे फोटो म्हणजे डबल साईज हेडलाईन पण. हो. अर्थात पहिल्या पानाचं चित्रच बदलणार आहे अख्खं. आणि मृतांची संख्या लक्षात घेता ह्या ऍक्सिडेंट पुढे तुमचा सांस्कृतिक केंद्राचा ऍक्सिडेंट काहीच नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवरचा देशातला सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट आहे हा. हो रे.
आणि मला वाटतं हा फक्त ऍक्सिडेंट नाहीये, घातपातही असू शकतो. अरे 37 बायका आणि 7 मुलं गेली आहेत. डुंगरपूर, कोसला, कोतवाल, देसाई, मेहता, अय्यर सगळे व्हीआयपी आहेत. सगळ्यांचा एक एक फोटो टाकायचा. कुठपर्यंत आलीस? झालं, होतच आलंय. झपाझप लिहितोय. मिलिंद सांस्कृतिक केंद्राची बातमी उचलतो. त्याच्यावर 2-3 ठिकाणी काट मारतो. नव्याने लिहायला लागतो. 2 क्षण जातात. ऐक, एअर इंडियाचे जम्बो जेट कोसळले, सर्व 157 प्रवासी मृत्युमुखी. आणि इकडे ऐकायला नाही वेळ. मिलिंद, हम्म. त्या बातमीत काय काय राहिलंय रे? काहीच नाही राहिलं त्या बातमीत आता. एकच फोटो, खाली डबल कॉलम बातमी. थोडक्यातच देता येणाऱ्या म्हटल्यावर बांधकाम कोण करत होतं, काय हलगर्जीपणा झाला होता हे नाही येणार सगळं छापता. त्या मुलीचा फोटो तरी जागाच नाहीये तिला पहिल्या पानावर. खरं तर कुठच्याच पानावर. आलो मी दोन्ही बातम्या. दोन्ही बातम्या उचलतो आणि निघून जातो. स्वप्ना तशीच बसून आहे. तिच्या डोक्यावरून खूप मोठं ओझं उतरलंय. ती 2-in-1 समोरचं कॅसेटचं कव्हर पाहते. कॅसेट उघडते. त्याकडे पाहते. खिन्नपणे हसते. मिलिंद येतो. तू मगाशी काहीतरी म्हणत होतास, कन्व्हर्ट व्हायचा क्षण वगैरे. नाही म्हणणार होतो, तेवढ्या ते विमान पडलं. थँक गॉड मुंबईत ऍक्सिडेंट झाला ना. काय म्हणालास? बघ ना, एका माणसाची तत्व आणि एका बाईची नोकरी टिकवण्यासाठी 157 जणांनी जीव द्यायची जगातली एकमेव घटना असेल. मी ही लोक याच्यात सरांना एक फोन करू का फक्त? त्यांना सांगते की कदाचित काहीतरी होऊ शकेल. स्वप्ना फोन पाशी जाते. मिलिंद तिच्याकडे पाहत राहतो. हॅलो, हा संकलेचा सर. सर मी स्वप्ना. उद्या बातमीत नाही नाव येणार आपलं. नाही अहो, थँक्यू काय त्यात. नाही, पैसे कसले? माझा खूप जुना मित्र आहे, मिलिंद भागवत. पत्रकार संघाचा पुरस्कार मिळालेला माणूस आहे सर. हो सांगते. खुश झालेत सर. मला म्हणाले थँक्यू सांग, तुम्ही मोठं काम केलं. आता उद्या आमोदला समोर घेऊन बसू असं म्हणाले. मिलिंद, कसे आभार मानू मी तुझे? मिलिंद काहीच बोलत नाही. उद्या आहेस तू ऑफिसला? का उद्या काय पाडणार आहात? गपरे, एक नवीन घड्याळाचं मॉडेल आलंय HMTचं. उद्या घेऊन येते. तसंही तुला गरज आहे घड्याळाची नितांत. मिलिंद स्वतःच्या घड्याळाकडे पाहतो. ते बंद पडलंय. त्यावर मारतो. ते सुरू होतं. ती रेषा अगदी जवळ उभी आहे. मिलिंद तिच्याकडे प्रचंड प्रेमाने पाहतो. तिचा हात हातात घेतो. त्याकडे पाहतो. मला नको घड्याळ. तूच आण स्वतःसाठी एखादं आणि रोज नेमाने घालत जा. किमान डाव्या हातावर नस कापल्याची ही जी खूण आहे ना, ती तरी लपेल. काय मिनी? दोघे एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी पाहतात. ती त्याला कडकडून मिठी मारते. तिची पर्स खाली पडते. रुमाल पडतो. तिचं सगळं आवरले पण निघून चालले. तोही लहान झालाय. दोघे एकमेकांच्या मिठीत आहेत. तो तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवतो. सगळं उचलतो. तिला आवरून देतो. ती तयार होते. दोघे एकमेकांकडे पाहतात. तो डोळे पुसतो. मी तुला म्हटलं होतं ना, असं काहीतरी व्हायला पाहिजे की ज्याने तुलाही कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही आणि मलाही मॅनेज करावं लागणार नाही. झालं बघ. येऊ मी? जायला लागते. दारापाशी उभी राहते. मिलिंद तिच्या जवळ आहे. येस, आपल्या सगळ्यांना जे करायचं होतं ते झालं. तुझा जॉब वाचला, माझी पत वाचली, कंपनीचं नाव आलं नाही. या सगळ्यात एकाच गोष्टीचा राहून राहून वाईट वाटतंय. डेक्कनच्या पुलाखाली गारठलेल्या हातांनी पोटातली भूक आणि डोळ्यातली झोप विसरून भोसले एकटा थांबलाय. तो हळहळणार ग उद्याची बातमी वाचून. ती निघून जाते. मिलिंद तसाच उभा आहे. उमेश बसला होता त्या स्टूलाकडे पाहतो. त्यावर जाऊन बसतो. उमेशनं दिलेला पेन खिशातनं काढून त्याकडे पाहत राहतो. त्याला हळूहळू रडू येतं. भोसले बसलेला त्या स्टूलावर पाय आणि खांदे आत घेऊन बसलेल्या मिलिंदच्या रडण्यावरच छापखान्याचा आवाज सुरू होतो. पडदा. कला सादर करीत आहे 2 स्पेशल. लेखक क्षितिज पटवर्धन, कलाकार चक्रपाणी चिटणीस, अमिता वर्तक, मयूर सदावर्ते. थँक्यू टीम, थँक्यू एव्हरीवन. मी आता सगळ्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन करतो आहे.
तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर जाऊन और तुमच्या नावावर जाऊन झूमवर स्वतःला अनम्यूट करायला लागेल. यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ इफ यू वॉन्ट टू टॉक. छान झालं वाचन. थँक्यू. मी, अगदी साध्या इव्हन कील आवाजात वाचल्यामुळे जास्त मजा आली. फक्त त्या लेखकाला काय शेवट करायचा काय कळेन असं झालं वाटलं. हो. अगदीच अँटी क्लायमॅक्टिक शेवट करून त्याचं दाखवलं. आणि ती मध्ये काय स्टोरी तिची धनू आणि बेनी कुठे कुठे केल्यासारखं झालं ते नाटक. लेखक सुटला. अक्षरशः त्याची काही गरज नव्हती असं वाटलं. म्हणजे आपल्यालाही तुम्ही एडिट करणार ते काढून टाकायला हरकत नव्हती. म्हणजे तिचं काय झालं आणि काय कुठे कुठे गेला म्हणजे सगळी स्टोरी सोडून फिरून आली. दॅट इज फिरून आला अक्षरशः. पण हा, तेवढा बोल आनंद काका बोल. बोल. एकांकिका पाणी घालून घालून वाढवली. हा, वाढवल्यासारखं अग्रीड. फक्त त्याच्यामध्ये एक मला जाणवलं आहे ते स्क्रिप्ट वाचताना पण की आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिल्यात ना की त्यांनी एस्थेटिकली आणि व्हिज्युअली खूप ते अपिलिंग स्टेजवरती उभं करण्याच्या याने सेट जास्त details. त्यामुळे मग ते तेवढी लेंथ आणि तो कंटेंट सुसह्य होऊ शकतो. म्हणजे खरंच हा दीर्घांक म्हणून ते सगळा पार्ट काढून टाकला असता आणि याच्यावर फोकस केलं असतं तर. आणि नंतर सुद्धा शेवट करताना कितीदा जे आपण पाहिलंच आहे तेच दोघांच्या तोंडून, हो आता हे बरं झालं नाही आपल्याला, तुलाही हे करावं लागलं नाही मलाही, अरे काय म्हणजे आम्ही बघितलं ना करावं लागलं ते त्याच्या वाक्यात लिखाण बाळबोल. हा बाळबोध म्हणजे मग ते प्रेक्षक एवढे मूर्ख आहेत का असं. पण कधी की त्यांना खरंच सांगावं लागतं की काही काही गोष्टीत मी त्या लेखकांना म्हटलं तर ते म्हणे नाही 2-3दा वाचून दाखवलं कोणाला कळलं नाही कोण खुनी आहे म्हणून ते सगळं सांगावं लागलं सगळ्यात शेवटी वगैरे इथपर्यंत. जयप्रकाशवर खूपच परिणाम झालाय. त्यांनी एकदम विस्कटून टाकले त्याच्या. फार लागलंय त्याला नाटक. त्यांनी व्हिडिओज बंद करून टाकला. हा जयप्रकाश केस बीस एकदम तुला स्वतःला अनम्यूट करायला लागेल जयप्रकाश. आता ऐकू येतंय. नाही मी स्वतःच केस कापायचा प्रयत्न केला पण ते काय जमलं नाही मला. मला वाटलं नाटकाचा परिणाम झाला की तू केस उपटायला लागलास. नाही पण हम मराठ्यांची गोष्ट मूळ अशीच आहे का मात्र, म्हणजे त्याचा शेवट असाच आहे? ती कोणी वाचली आहे? आय थिंक क्षितिजच सांगू, कारण मी गोष्ट नाही वाचलेली. नाही वाचलेली. थोडा बदल असणार आहे, थिएट्रिकल फॉर्म त्यांनी केला असणार आहे. हा म्हणजे शेवटी त्यांनी कोणाचीच काही भूमिका नाही त्याच्यात आणि सगळे असं ते पळपुटेपणा असल्यासारखं. फारच अँटी क्लायमॅक्टिक शेवट असा एकदम. सगळं बिचाऱ्या कोण 167 लोकांना मारून टाकलं तिकडे. आणि ती सुद्धा घटना कोणी म्हणजे ती त्यांच्या नियंत्रणाबाहेरची घटना आहे. म्हणजे ती काय अशी कोणी त्याला ती घडू शकली असती किंवा घडू शकली नसती, तर ती त्यावेळी ती घडली हे हा योगायोगच आहे फक्त. आणि हे सगळं त्या मी टू मुवमेंटच्या वेळेला त्यांनी ते हे पाणी घातलं की काय मला हे मी टूच्या वेळेस नाही आलेलं, जुनं आहे तसं. हे नाटक जुनं आहे, त्याच खूप आधीच जुनं आहे, मी टूच्या आधीच आहे. हा म्हणजे आणायचं होतं की सिनेमा आमिष दाखवून फसवतात वगैरे. बस मला हे करतो, अरे देवा म्हटलं आता कुठे. आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा आमचंही जेव्हा असंच झालं होतं की बाईच्या आयुष्यात जेवढ्या मेलोड्रामॅटिक ट्रॅजिक घटना होऊ शकतात त्या एकत्र करून त्या दुसऱ्या अंकामध्ये तिला काहीतरी त्या काहीतरी कॅरेक्टरचा ग्राफ. हा असं असणार की त्या एकांकिकेमध्ये तिचं कॅरेक्टर एवढं हे नसणार महत्वाचं. पण एकांकिका नव्हतीच याची, एकांकिका नव्हतीच, नाटकच लिहिलं आहे. नाही नाटक लिहिलं पण ते एकांकिकेचा जीव होता असं माझं म्हणणं. हा जीव त्याचा एकांकिका. पण हा काळ म्हणजे साधारण 90चा. तू काहीतरी चक्रपाणी तू म्हणतो की 81-82 मध्ये मी पेट्रोल पंपावर काम केलं वगैरे. 89. अच्छा. कारण तेव्हा सुद्धा लाच म्हणजे 5,000 आणि 10,000
ते माझ्या मते फार म्हणजे खूपच म्हणजे त्यांनी काय होणार 5,000 लाच देऊन म्हणजे तुला रेट पटला नाही का लाचेचा? हा, रेट नाही पडला. किंवा खूप कमी आहे. सरकारने 500 रुपये दिले म्हणजे हे फारच कमी कमी वाटतं. हा. सुनील गावत कंपनी तेवढंच करू शकते. हो. आणि सुनील गावस्कर रिटायर झाला वगैरे वगैरे. हा सुनील correct आहे, बरोबर. सगळे रेफरन्सेस त्यांनी त्या ह्याच्यातनं बरोबर हे केलेले आहेत. So, ते कथेत असणार आहे ना, ओरिजिनल कथेतले रेफरन्सेस असणार आहे ते. कदाचित. आणि तसेच ठेवले आहेत. मॉडर्नच्या ह्याच्यात असणार आहे. काय नाव काय होतं कथेचं? न्यूज स्टोरी. दोन special. न्यूज स्टोरी. न्यूज स्टोरी. न्यूज स्टोरी. त्यांनी त्यांच्या म्हणजे पत्रकारितेवरती खूप कथा लिहिल्यात ऍक्च्युली. अनु बोल, काय म्हणतेस? काय नाही, तेच नाही, मजा आली, खूप छान वाचलं आणि मला खूप बरं वाटलं की सुरुवातच त्याच्यापासून झाली. कारण माझं पहिले एक्सप्रेशन शब्दबंबाळ हाच हे होता की कशासाठी, आणि तरी त्या मानाने याचं कॅरेक्टर थोडं तरी उभं राहिलं. तिला बिचारीला तर फक्त सिच्युएशन्सनीच निर्माण केलंय. तिचं कॅरेक्टर कसं आहे, तिला काय वाटतंय, ती कुठे काय, काहीच कळतच नाही. म्हणजे त्याच्यामुळे ते मला बरं वाटलं की तुम्हालाही तेच वाटलं. आणि मला ते एक लक्षात नाही आलं की जेव्हा मी या नाटकाबद्दल वाचलं, ते जितेंद्र जोशी खूपच म्हणजे गाजलं हे नाटक, तर तेव्हा त्यांनी ते ब्लॅक अँड व्हाईट वगैरे सगळा असा तो पिरियड ड्रामा, पण त्या मनाने संदर्भ काही एवढे स्ट्रॉंग नाहीयेत. म्हणजे काही राजकीय संदर्भ घेतले आहेत म्हणून त्यांनी नाही, तसं केलंय, किंवा काहीतरी सामाजिक असं घेऊन आपल्याला तो काळ उभा केलाय असं जर म्हटलं तर मला तसं काही तेवढं दिसलं नाही. म्हणजे ठीक आहे, मीडिया सुरुवात आहे, म्हणजे की न्यूजपेपर महत्वाचे होते, एवढा जर हे लक्षात घेतला, तर बाकी त्यांनी कशाच्या याच्यावरती हे इतकं पिरियड ड्रामा केला हे पण मला कळलं नाही. हा तर आय थिंक त्याच्या दृकश्राव्य मीडियम मध्ये सो त्यातला बघण्याचा पार्ट स्टेजवर खूप जास्त आहे. थ्रू आउट इव्हन वाचताना आम्हाला असं झालं, त्यामुळे ते जास्त अपीलिंग होऊ शकतं जे काय आहे कंटेंट वाईज. पण अदरवाईज तो कंटेंट वाचता वाचता आम्हाला असं झालं, अरे कॅरेक्टर्सना, स्पेशली तिच्या कॅरेक्टरला सेकंड ह्याच्यात अचानक काय 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 Right. फुट आणि अजून कोण? हमो मराठ्यांचं लिखाण लक्षात घेता हे तर मला अगदीच वाटतं की कथा म्हणून खूपच छान असली पाहिजे. असली कारण पाहिजे. कथेमध्ये काय असायला होतं की कॅरेक्टर्स नंतर येतात आणि वातावरण एक भूमिका निभावतं, आणि ते पण ते वातावरण चांगलं केलं असेल त्यांनी तर ती कथा छानच झाली म्हणजे असणार ते कथेचाच जीव आहे, म्हणजे तेवढंच ते कंटेंट आहे बहुतेक राईट त्याचं. राईट राईट. त्यामुळे मजा आली. अजून Thank कोण? you. अजून कोण नवीन? कोणाला काही? कथेच्या शेवटमध्ये काय होतं का कथेत पण असं सोयीस्कररित्या विमान नाही, पाडलं? तेच माहित नाही मी काय माहित वाचलेली नाहीये, पण वाचलेलं हा तोच प्लॉट असणार आहे. म्हणजे जनरली असं कोणी करत नाही ना की बाबा कथेच्या पेक्षा वेगळंच काहीतरी, तोच प्लॉट असणार आहे. नाही, ते विमान असं सोयीस्कररित्या पाडलं गेलेलं हो, आहे. म्हणजे ते- ते इनफॅक्ट कथेत पण तसंच दोघांनी असणार विकत आहे. मनमोहन देसाईंची फिल्म बघतोय असं वाटत. पण म्हणजे Anyway. तसं त्यांचं प्रकरण झाल्यानंतर निमाला काहीतरी म्हणायचं. नाही, मला काय सांगायचं की माझं साहित्यिक काही ओपिनियन नाहीये, पण या तिघांनी सुंदर कामं केली. हो का, वाचलं छान. वाचलं ना. म्हणजे आय वॉज टोटली इनटू इट. मी आधी म्हटलं थोड्या वेळाने नंतर आता हे काहीतरी चाललंय म्हणून मी बंद करणार होते, पण ऍक्टिंग ते छान चालू राहिलं. मस्त, खूपच छान केलं सगळ्यांनी. थँक्यू. आणि मयूरचं ते अगदी उच्चार वगैरे किंवा हो. बोलणं फार मस्त. अगदी फिट होती. फार छान. तो नागपूरचा का आपला साताऱ्याचा का मयूर? मी साताऱ्याचाच आहे मूळचा. हो. हा. अरे वा. मी वाचलं फक्त. गुड, थँक्यू गाईज. एक पटकन हा बोला अनुताई. तुला स्वतःला अनम्यूट करायला लागेल जर तुला बोलायचं. नाही, मी बाय म्हटलं. गुड नाईट. ओके, बाय बाय. तू जाण्याआधी एक प्रश्न मला पटकन विचारू दे तुझ्या उपस्थितीत, की ही स्क्रिप्ट जरा मोठी झाली तर आणखीन असंच जर समजा मोठी स्क्रिप्ट असली तर कसं वाटेल हे मला ईमेल करून कळवा, कारण इथे काय आता पोल वगैरेची सोय नाहीये. साधारण याच ड्युरेशनची किंवा थोडंफार इकडे तिकडे अजून, म्हणजे साधारण जे आपण 60 ते 75 मिनिट म्हणतो त्याऐवजी 100 मिनिटे किंवा 2 तास असा कार्यक्रम झाला आपला तर चालण्यासारखं आहे. मग त्यानुसार आपल्याला कसं होईल, आणि आपलं पॅन्डेमिक काय लवकर संपणार आहे असं वाटत नाहीये, त्यामुळे 1 तासात बसणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी शोधणं जरा अवघड जात आहे. तर मोठी नाटकं घेतली तर मग त्याला साधारण 2-2.25 तास लागेल. सो जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना चालणार असेल तर आपल्याला तशा चांगल्या चांगल्या स्क्रिप्ट निवडता येतील.
सो मला प्लीज कळवा avdut@kala.org वर नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल, की मोठा आपण शुक्रवार 9 वाजता सुरुवात करतो, त्याच्याऐवजी 8ला करता आली तर मोठी. म्हणजे ते सगळं बघता येईल आपल्याला कसं फिट करायचं आणि मग कारण हे करता येईल. एखाद्या दिवशी लोक कॉम्प्रोमाइज करून 8ला येऊ शकतात. आय थिंक कॉम्बिनेशन विल बी गुड, आधी राईट? सुरुवात आपण म्हणजे 8 पासूनच केली होती, आता 9 Yeah. करतोय आपण. या आता 9. हा निमा मावशी काय म्हणताय? अवधूत मी कदाचित जास्त काम तुला विचारते, पण ह्याच्यात थोडासा म्युझिक वगैरे घालणं शक्य आहे? हो, मग ते पण प्रयोग करता येतील ना. पाहिजे आता लागतंय. मुळात नाटक जरा मोठं आहे म्हटल्यावर मग त्या बाकीच्या गोष्टी आपण नाही करत. तर मागचे 1-2 प्रयोग जे केले आपण ते नाटकं छोटी होती, त्यामुळे त्याच्यामध्ये असे व्हेरिएशन्स देता आले. तर पण असा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न चालू आहे, तर तसं काम करता येईल. ह्याच्यात ऍक्च्युली इनिशियली असा विषय झाला होता की म्युझिकचे पीसेस किंवा आवाज वॉट एव्हर म्हणजे ते लागणारे घालायचे का, पण हे वाचूनच एवढं लांब झालं म्हटल्यावर आम्ही तो टाळला. कारण ते अजून वाटलं असतं सगळं म्हणजे पण शिकवले. आरती रानडे आय थिंक त्या ईस्ट कोस्टला आहेत. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर प्लीज बोला. तुमच्याकडे चांगलेच 2 वगैरे वाजले असतील. त्या नेहमी येतात आपल्या कार्यक्रमांना. सियाटल आरती माहित नाही, मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी नाही East Coast ला नाही, होतो. ती आता नॉर्थ कॅरोलायनाला मूव्ह झाली आहे. नॉर्थ कॅरोलायनाला हो हो, तिकडनं बापरे. करतात. राईट राईट. अच्छा, फ्रॉम ओरेगन. या ओरेगॉनला असायची, राईट. आधी असायची. त्या नवीन जॉब वगैरे. हा, येस येस, नवीन जॉबमुळे अच्छा, त्याच्यामुळे तिकडेच चालेल. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू पुन्हा छान एकदा वाचलं. सगळ्यांना. या. थँक्यू. Yes, पुन्हा एकदा very nice. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा छान सगळ्यांना, सगळ्यांना. आणि भेटूच लवकर. बाय बाय. थँक्यू Bye bye. थँक्यू. थँक्यू. Thanks. सगळ्यांनी चांगलं वाचलं, छान वाचलं.